मुंबईच्या मुसळधार पावसाने आज जणू पूर्ण शहराचा वेगच रोखला होता. पण सायलीकडे थांबण्याचा कोणताही पर्याय नव्हता. तिच्या जुन्या बाईकचा आवाज पावसाच्या गडगडाटात कुठेतरी हरवून गेला होता आणि थंडीमुळे तिची पूर्ण शरीर थरथर कापत होते. हेल्मेटच्या काचेवर पडणाऱ्या पावसाच्या थेंबांमधून ती कशीबशी रस्ता शोधत पुढे जात होती. तिच्या डोक्यात फक्त एकच विचार चालू होता की ही आजची शेवटची ऑर्डर आहे. पिझ्झाचा डब्बा तिच्या पाठीवर असलेल्या बॅगेत सुरक्षित ठेवला होता. पण तिचे स्वतःचे आयुष्य मात्र प्रत्येक क्षणाला विखुरत चालले होते. जशी ती वरळीच्या त्या उंचच उंच इमारतींजवळ पोहोचली तशी तिला आपली गरिबी पूर्वीपेक्षाही जास्त जाणवू लागली. येथील रुंद रस्ते आणि हवेत दरवळणारा श्रीमंतीचा सुगंध तिच्या फाटलेल्या रेनकोटच्या वासापेक्षा अगदी वेगळा होता. सिक्युरिटी गार्डने तिच्याकडे असे पाहिले जणू ती या चमकत्या दुनियेचा भागच नाही. सायलीने आपल्या चेहऱ्यावरील ओले केस बाजूला केले आणि थरथरत्या हाताने फोन काढून पुन्हा एकदा टॉवर आणि प्लॉट नंबर तपासला. लिफ्टच्या आत असलेल्या आरशात जेव्हा तिने स्वतःला पाहिले तेव्हा तिची खरी परिस्थिती स्पष्ट दिसत होती. ज्या परिस्थितीकडे ती इतक्या वर्षांपासून दुर्लक्ष करत आली होती. तिच्या डोळ्यात थकवा स्पष्ट जाणवत होता आणि चेहऱ्यावर भूक आणि संघर्षाच्या रेषा दिसत होत्या. कधी काळी हीच सायली होती जिला महागड्या साड्या आणि सोन्याच्या दागिन्यांची सवय होती. पण आज ती फक्त एक डिलिव्हरी गर्ल बनून राहिली होती. जशी जशी लिफ्ट वर जात होती तशी तशी विनाकारण तिच्या हृदयाची धडधड वाढत चालली होती. जणू तिला आधीच एखाद्या अघटित घटनेची जाणीव होत असावी. पेंट हाऊसचा दरवाजा सुगंधी सागवान लाकडाचा बनला होता, ज्यावर सोनेरी रंगाची सुंदर नक्षीकाम केलेली दिसत होती आणि ते पाहून तिथल्या थाटामाटाचा अंदाज येत होता. सायलीने एक दीर्घ श्वास घेतला आणि डोअरबेल वाजवली. तिने आपला पिझ्झा बॅग नीट केली आणि स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला. तिला वाटले नेहमीप्रमाणे कोणीतरी लवकरच दरवाजा उघडेल, पैसे देईल आणि ती तिथून परत निघून जाईल. पण जसा दरवाजा उघडला तशी तिच्या पायाखालची जमीनच सरकली. समोर रोहन सरनाईक उभा होता. तोच रोहन ज्याला ती 5 वर्षांपूर्वी एका अंधाऱ्या रात्री कायमचं सोडून निघून गेली होती. त्याच्या अंगावर महागडा सिल्कचा गाऊन दिसत होता आणि त्याच्या डोळ्यात ती जुनी चमक होती. पण आता त्या चमकण्यामागे पूर्वीपेक्षा कितीतरी पटीने जास्त कठोरपणा आणि थंडपणा आलेला दिसत होता. तो पूर्वीपेक्षा खूप जास्त यशस्वी आणि सामर्थ्यवान दिसत होता. तर सायली त्याच्यासमोर पावसात भिजलेली एक लाचार कर्मचारी बनून उभी होती. दोघांच्या मध्ये अशी शांतता पसरली जी बाहेर पडणाऱ्या मुसळधार पावसापेक्षाही जास्त जड वाटत होती. रोहनची नजर सायलीच्या चेहऱ्यावर खिळली होती आणि त्याच्या चेहऱ्यावरील आश्चर्य हळूहळू द्वेषात बदलू लागले. त्याने कदाचित कधी स्वप्नातही विचार केला नसेल की त्याची एक्स वाईफ एक दिवस त्याच्याच दारात पिझ्झा डिलिव्हरी करायला येईल. सायलीला वाटत होते की तिथूनच पळून जावे किंवा जमिनीवर कोसळून पडावे, पण तिच्या स्वाभिमानाने तिला तसे करू दिले नाही. तिने थरथरत्या हाताने पिझ्झाचा डब्बा पुढे केला, पण तिचा आवाज जणू गळ्यातच अडकलेला होता. खूप कष्टाने स्वतःला सावरत ती म्हणाली, तुमची ऑर्डर सर. रोहनने पिझ्झा घेण्याऐवजी तिला फक्त वरपासून खालपर्यंत पाहिले. जणू तिची गरिबी पाहून त्याला आनंद मिळत होता. त्याच्या आलिशान घराची चमक सायलीच्या डोळ्यात खुपत होती आणि तिला तिच्या छोट्याशा अंधाऱ्या खोलीची आठवण करून देत होती. त्या क्षणी जणू वेळ थांबला होता आणि दोघांच्या मनातील जुन्या आठवणींचे वादळ पुन्हा परतले होते. रोहनने एक थंड हास्यासह खिशातील नोटांची थप्पी काढली आणि काही नोटा तिच्या देशाने अशा फेकल्या जणू त्यांची काही किंमतच नाही. नोटा थेट जमिनीवर जाऊन पडल्या, अगदी सायलीच्या चिखलाने माखलेल्या त्या फाटलेल्या बुटांजवळ. बाकीचे पैसे टिप समजून ठेवून घे सायली. त्याच्या प्रत्येक शब्दात विष कालवलेले दिसत होते, जे सायलीच्या हृदयाला आतपर्यंत चिरत होते. तिला त्या क्षणी समजले की रोहन तिला कधीच विसरू शकला नव्हता. त्याने फक्त स्वतःचा द्वेष जिवंत ठेवला होता. सायली त्या नोटा उचलण्यासाठी खाली झुकली नाही. तिने डोळ्यात आलेले अश्रू रोखले आणि पूर्ण हिमतीने रोहनच्या डोळ्यात पाहिले. तिला जाणवत होते की ही भेट केवळ एक योगायोग नाही, तर कदाचित जुना हिशोब चुकता करण्याची वेळ आली आहे. तिने स्वतःला सावरत म्हटले, माझं नाव आता फक्त सायली आहे आणि मला तुमच्या दयेची अजिबात गरज नाही. रोहनच्या डोळ्यात एका क्षणासाठी राग चमकला, पण त्याने स्वतःवर लगेच नियंत्रण मिळवले. घराच्या आतून हलके संगीत ऐकू येत होते, जे सायलीच्या शांत आयुष्याची क्रूर थट्टा उडवल्यासारखे वाटत होते. तिला आठवले की कधी काळी दोघं एकत्र बसून स्वप्न पाहायचे, जेव्हा रोहनकडे काहीच नव्हते, फक्त त्याचे प्रेम होते. आज त्याच्याकडे सर्व काही होते, पण प्रेमाच्या जागी फक्त अहंकार आणि द्वेष उरला होता. रोहनने दरवाजावर हात ठेवत तिला आत येण्याचा इशारा केला, जो एका आमंत्रणापेक्षा आदेशासारखा जास्त वाटत होता. तो म्हणाला, आत ये, बाहेर खूप थंडी आहे आणि मला वाटते की आपल्या अपुऱ्या राहिलेल्या कहाणीवर बोलणे झाले पाहिजे. सायलीला माहीत होते की या घरात पाऊल ठेवणे तिच्यासाठी सोपे नसेल, कारण तिच्या भावना अजूनही कुमकुवत होत्या.
पण तिचं स्वाभिमान तिला पळून जाऊ देत नव्हता. तिला वाटले की आज तिला तिचे निर्दोषत्व सिद्ध करावेच लागेल. ती हळूहळू जड पावलांनी त्या थंड संगमरवरी फरशीवर चालू लागली आणि तिच्या चिखलाने माखलेल्या पायांचे ठसे मागे उमटत गेले. हॉलच्या मध्यभागी पोहोचून तिने चौफेरे नजर टाकली. प्रत्येक गोष्ट इतकी महागडी आणि भव्य दिसत होती की ती फक्त पाहतच राहिली. भिंतीवर लावलेली चित्र आणि मोठा झुंबर स्पष्ट सांगत होता की रोहनने किती संपत्ती आणि कीर्ती मिळवली आहे. रोहन सोफ्यावर बसला आणि त्याने सायलीलाही बसण्याचा इशारा केला, पण ती तशीच उभी राहिली, जणू एखादा गुन्हेगार असावी. तिला वाटत होते की त्याच्या असण्याने तिच्या या घराची चमक फिकी पडेल. जे घर कधीतरी तिचेही असू शकले असते. रोहनने टोमणा मारत म्हटले, तर एक श्रीमंत बापाची मुलगी आज गल्लोगल्ली जेवण पोहोचत आहे. खरंच कर्माचा हिशोब मोठा विचित्र असतो. सायलीने आपले डोळे बंद केले, कारण तिला माहीत होतं की आपली हतबलता सांगून काहीच फायदा नाही. तिला हे माहीत नव्हते की रोहनला तिच्या वडिलांचे दिवाळे निघण्याबद्दल आणि नंतर त्यांच्या मृत्यूविषयी माहिती आहे की नाही. तिने आपल्या मुठी घट्ट आवळल्या, जेणेकरून तिची भीती रोहनला अजिबात दिसणार नाही. रोहनने पिझ्झाचा डब्बा टेबलवर ठेवला आणि तो न घडताच बाजूला सरकवला. जणू त्याला आता जेवणात कोणताही रस उरला नव्हता. त्याला फक्त सायलीला मानसिक त्रास द्यायचा होता आणि तिला याची जाणीव करून द्यायची होती की ती किती खाली घसरली आहे. तेवढ्याच सायलीची नजर रोहनच्या हातात असलेल्या त्याच जुन्या अंगठीवर गेली, जी तिने कधीतरी मोठ्या प्रेमाने आणि आशेने त्याला घातली होती. हे पाहून तिचे हृदय आणखी वेगाने धडधडू लागले, कारण कदाचित इतक्या द्वेषानंतरही कुठेतरी काहीतरी शिल्लक होते. रोहन अचानक रागाने म्हणाला, तू मला अशा वेळी सोडून गेली होतीस जेव्हा मला तुझी सर्वात जास्त गरज होती, आणि आज बघ देवाने तुला कुठे आणून उभे केले आहे. त्याच्या आवाजात अनेक वर्षांपासून दडलेले दुःख आणि एकटेपणा स्पष्ट जाणवत होता, जो आता राग बनून बाहेर पडत होता. रोहनसमोर सायली अगदी गप्प उभी राहिली, कारण ती त्याला हे सांगू शकत नव्हती की तिने जे काही केले ते फक्त रोहनचे भविष्य वाचवण्यासाठी केले होते. तिच्या मनात खूप काही होते, पण प्रत्येक वेळी शब्द तिच्या चुकलेल्या ओठांवर येऊन थांबत होते. रात्र अधिकाधिक गडद होत चालली होती. बाहेर विजांचा जोरदार कडकडाट खोलीतील शांततेला वारंवार भेदत होता. तो आवाज इतका भयानक होता की कोणाचेही हृदय थरथरेल. तेवढ्यात सायलीला तिच्या आजारी असणाऱ्या शेजारी राहणाऱ्या लहान मुलीची आठवण झाली. तो तिची वाट पाहत असेल. तिने त्याला वचन दिले होते की त्याच्यासाठी ती औषध घेऊन येईल. तिला इथून निघणे अत्यंत गरजेचे होते. या द्वेषाने भरलेल्या आलिशान महलातून, जो तिच्यासाठी एखाद्या तुरुंगापेक्षा कमी नव्हता, जिथे तिचा श्वास कोंडत होता. ती काहीही न बोलता दरवाजाच्या दिशेने चालू लागली. तिने हा विचारही केला नाही की रोहन तिला थांबवेल की जाऊ देईल. मी इथे पैसे कमवायला आले होते, अपमान सहन करायला नाही. जर तुम्हाला पिझ्झा नको असेल तर मी निघते आहे, सायलीने पूर्ण हिमतीने सांगितले. रोहन आपल्या जागेवरून उठला आणि वेगात तिच्यासमोर येऊन उभा राहिला. त्याने तिचा रस्ता अडवला. त्याच्या डोळ्यात एक विचित्र हट्ट आणि वेडेपणा साफ दिसत होता. तो तिला इतक्या सहज जाऊ देणार नव्हता, कारण 5 वर्षांची प्रतीक्षा इतक्या लवकर संपू शकत नव्हती. आता दोघांमध्ये इतकेच अंतर उरले होते की एकमेकांचे श्वासही त्यांना जाणवत होते. सायलीने त्याच्या डोळ्यात पाहिले तेव्हा तिला तोच जुना रोहन दिसला, जो कधीतरी तिच्या एका हसण्यासाठी पूर्ण जगाशी लढायला तयार असायचा. पण आता तिच्यासमोर एक असा माणूस उभा होता ज्याला पैशाने पूर्णपणे बदलून टाकले होते, आणि त्याच्या मनात आता कोणासाठीही दया उरली नव्हती. कुठे जाणार सायली? त्या अंधाऱ्या झोपडपट्टीत, जिथे प्रकाश यायलाही घाबरतो? रोहनचे हे बोलणे थेट सायलीच्या हृदयात रुतले आणि तिला तिच्या वास्तवाची जाणीव करून देऊन गेले. तिने काहीही न बोलता दरवाजा उघडला आणि बाहेरच्या थंड हवेचा व मुसळधार पावसाचा सामना करण्यासाठी स्वतःला तयार केले. तिला माहीत होते की पुढचा रस्ता सोपा नाही, पण ती रोहनच्या कोणत्याही मदतीचा आधार घेऊन आपले आयुष्य पुन्हा जगू इच्छित नव्हती. लिफ्टचा दरवाजा बंद होण्यापूर्वी तिने शेवटच्या वेळी रोहनकडे पाहिले. त्याच्या चेहऱ्यावर रागही दिसत होता, दुःखही आणि हतबलताही. खाली पोहोचताच सायली धावत आपल्या जुन्या बाईकजवळ गेली. पाऊस आधीपेक्षा जास्त वेगवान झाला होता, पण आता तिला थंडीची अजिबात जाणीव होत नव्हती. तिच्या मनात फक्त अपमानाची आग जळत होती. तिने मनाशी पक्क ठरवलं की आता ती पुन्हा कधीही या इमारतीकडे वळूनही पाहणार नाही. मग तिला कितीही भूक किंवा त्रास सहन करावा लागेना. पण नशिबाने तिच्यासाठी काही वेगळेच ठरवून ठेवले होते, कारण ही तर फक्त एक खूप मोठ्या खेळाची सुरुवातच होती. मुंबईचे ओले रस्ते तिचे अश्रू स्वतःमध्ये लपवून घेत होते, जे सतत तिच्या गालावरून वाहत होते. पावसाचे थेंब तिच्या चेहऱ्यावर पडत होते, पण तिच्या मनात 5 वर्षांपूर्वीची एक सुवर्ण सकाळ पुन्हा जिवंत झाली. त्यावेळी ती आजची सायली नव्हती, तर एक आनंदी मुलगी होती, जिच्याकडे जगातील प्रत्येक आनंद आणि सुखसोयी होती. तिचे घर नेहमी फुलांच्या सुगंधाने आणि संगीताने भरलेले असायचे. तिथे दुःख नावाची कोणतीच गोष्ट नव्हती. त्या सोनेरी भूतकाळात आणि आजच्या वेदनादायी वर्तमान काळात इतका मोठा फरक होता की कधीकधी तिचा स्वतःवरच विश्वास बसत नव्हता
की ही दोन्ही आयुष्य तिचीच आहेत. रोहनसोबत तिची पहिली भेट कॉलेजच्या एका छोट्या कार्यक्रमात झाली होती. तिथेच त्याच्या साधेपणाने सायलीचे हृदय जिंकले होते. रोहन एका मध्यमवर्गीय कुटुंबातील होता. त्याचे स्वप्न खूप मोठे होते, पण खिसा नेहमी रिकामा असायचा. तरीही त्याच्या स्वाभिमानाची चमक सर्वात वेगळी दिसत होती. सायलीचे वडील, जे एक मोठे उद्योगपती होते, या नात्याच्या पूर्णपणे ते विरोधात होते. त्यांचे असे म्हणणे होते की गरिबी एक दिवस प्रेमही संपवून टाकते. पण सायलीने जग, समाज आणि कुटुंब कोणाचीही पर्वा केली नाही. तिने फक्त आपल्या मनाचं ऐकलं आणि रोहनचा हात धरला. दोघांनी एका छोट्याशा मंदिरात अत्यंत साधेपणाने लग्न केले, जिथे साक्षीदार फक्त त्यांचे प्रेम आणि देव होता. सायलीने आपले महागडे कपडे, दागिने आणि थाटामाटाचे आयुष्य सोडून दिले, जेणेकरून ती रोहनसोबत एका छोट्याशा भाड्याच्या खोलीत आपले नवीन जग उभे करू शकेल. सुरुवातीचे दिवस खूप कठीण होते. प्रत्येक रुपयाचा हिशोब ठेवावा लागायचा, पण दोघांचे प्रेम कित्येक कमतरतेला सोपे बनवायचे. रात्री दोघं अनेकदा छतावर बसून चांदण्यांना पाहत आपल्या सोनेरी भविष्याची स्वप्न रंगवायचे. रोहन दिवस रात्र मेहनत करायचा, जेणेकरून एक दिवस तो सायलीला जगातील प्रत्येक आनंद देऊ शकेल आणि सायली प्रत्येक पावलावर त्याची सर्वात मोठी ताकद बनून उभी राहायची. तिने घरातील सर्व छोटी मोठी कामेही आनंदाने शिकून घेतली होती, जी तिने आधी कधीच केलेली नव्हती. कारण तिला रोहनच्या हसण्यातच आपले संपूर्ण जग दिसायचे. पण त्यांच्या आनंदाला खूप लवकरच कोणाची तरी नजर लागणार होती. नशीब त्यांच्या विरुद्ध एक खूप मोठे कारस्थान रचत होते. अचानक सायलीच्या वडिलांचा व्यवसाय वाईट रीतीने बुडू लागला. मार्केटमध्ये त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली. मोठ्या नुकसानाने त्यांना आतून तोडून टाकले आणि ते कर्जाच्या ओझ्याखाली दबत गेले. दुसरीकडे रोहनची आई कुमुद देवी, ज्या सुरुवातीपासूनच या लग्नाच्या विरोधात होत्या, त्यांनी याच संधीचा फायदा घेण्याचे ठरवले. त्यांनी सायलीला धमकी दिली की जर तिने कायमचे रोहनच्या आयुष्यातून स्वतःला बाजूला केले नाही, तर त्या रोहनला एका खोट्या केसेसमध्ये अडकवतील. कुमुद देवींचे असे मान्य होते की सायलीमुळे त्यांचा मुलगा कधीच मोठा माणूस बनू शकणार नाही. सायलीसमोर एकीकडे तिच्या वडिलांची प्रतिष्ठा होती आणि दुसरीकडे तिच्या पतीचे भविष्य आणि त्यांचे स्वातंत्र्य. तिला सांगण्यात आले की जर ती रोहनला सोडून देईल तर तिच्या वडिलांचे सर्व कर्ज माफ केले जाईल आणि रोहनही पोलीस केसपासून वाचेल. सायली आतून पूर्णपणे खचली होती. रोहनला सोडण्याचा विचार येताच तिचे हृदय पिळवटून टाकत होता. पण तिच्यासाठी रोहनची सुरक्षा सर्वात जास्त महत्त्वाची होती. म्हणून तिने आपल्या चेहऱ्यावर एक खोटा मुखवटा धारण केला, जेणेकरून रोहनला वाटावे की ती फक्त पैशासाठी त्याला सोडत आहे. त्या रात्री जेव्हा ती रोहनला भेटली, तेव्हा तिने आपल्या डोळ्यातील अश्रू रोखले आणि चेहऱ्यावर द्वेष दाखवला. तिने रोहनला सांगितले की आता ती या गरिबीला कंटाळली आहे आणि तिला ऐशोआरामाचं आयुष्य हवं आहे, जे रोहन तिला कधीच देऊ शकत नाही. रोहनच्या डोळ्यात जे दुःख आणि विश्वास तुटल्याची जाणीव दिसत होती, त्याने त्या क्षणी सायलीला आतून मारून टाकले होते. पण ती हतबल होती. ती मागे न वळता त्या घरातून निघून गेली, जे घर तिने आपल्या प्रेमाने उभे केले होते, आणि अंधारात कुठेतरी हरवून गेली. रोहनला तर असेच वाटले की सायलीने त्याला फक्त यासाठी सोडले कारण त्याच्याकडे पैसा नव्हता. तोच द्वेष पुढे जाऊन त्याच्या यशाचे सर्वात मोठे कारण बनला. त्याला हे अजिबात माहीत नव्हते की सायलीने आपले संपूर्ण आयुष्य फक्त यासाठी पणाला लावले होते, जेणेकरून एक दिवस रोहन एक यशस्वी माणूस बनू शकेल. घर सोडल्यानंतर काहीच दिवसात सायलीच्या वडिलांचा मृत्यू झाला आणि ती पूर्णपणे एकटी पडली. यानंतर तिने शपथ घेतली की ती कधीही रोहनच्या समोर जाणार नाही आणि आपल्या या निनावी आयुष्यातच स्वतःच्या निर्णयाची शिक्षा भोगेल. तिने आपल्या जुन्या आयुष्याशी जोडलेली प्रत्येक गोष्ट संपवून टाकली. इतकेच नाही तर तिने ते चित्रही जाळून टाकली, ज्यामध्ये ती रोहनसोबत हसत उभी होती. ती मुंबईच्या एका गजबजलेल्या भागात एका छोट्याशा खोलीत राहू लागली, जिथे गरिबी तिची सर्वात मोठी सोबती बनली. तिने शिवणकाम केले, घरकाम केले, मजुरी केली आणि न जाणे किती लहान मोठे कामे केली, जेणेकरून ती कशीबशी स्वतःचं पोट भरू शकेल. नंतर तिने एक फूड डिलिव्हरी कंपनीत नोकरी पत्कारली, जिथे तिचा मॅनेजर रोज वेळेवर डिलिव्हरी करण्याचा दबाव आणायचा. आठवण ही अशी गोष्ट आहे जी माणसाच्या पिच्छा कधीच सोडत नाही, मग माणूस त्याच्यापासून कितीही दूर पळण्याचा प्रयत्न का करेना. जेव्हा तिला समजले की रोहन आता एक खूप मोठा व्यावसायिक बनला आहे, तेव्हा तिच्या मनात एकाच वेळी आनंदही झाला आणि एक विचित्र रिकामेपणाही दाटून आला. तिला याचे समाधान होते की तिचे बलिदान वाया गेले नाही, पण याची किंमत तिने आपले संपूर्ण आयुष्य देऊन चुकवली होती. ती अनेकदा लांबूनच रोहनच्या बातम्या वाचायची, त्याचा फोटो पाहायची आणि स्वतःची समजूत काढायची की चला, कमीत कमी तो आनंदी तरी आहे. पण आजच्या या भेटीने तिला जाणीव करून दिली की रोहनच्या मनात तिच्यासाठी आता फक्त द्वेष, दुःख आणि बदल्याची आग उरली आहे. पाऊस आता थोडा ओसरला होता, पण सायलीच्या मनातील वादळ अजूनही शांत झाले नव्हते. तिच्या जुन्या बाईकचा आवाज तिला वारंवार आजच्या कडू वास्तवाची आठवण करून देत होता, जिथे ती फक्त एक डिलिव्हरी गर्ल होती आणि तिचा मॅनेजर रोज नवीन टार्गेट देऊन तिच्या अडचणी आणखी वाढवत होता.
तिने आपल्या ओल्या हातांनी चेहरा पुसला आणि स्वतःला समजावण्याचा प्रयत्न केला की रोहन आता तिचा कोणीहीच लागत नाही. पण तिच्या हृदयाचा एक छोटासा कोपरा अजूनही त्या जुन्या दिवसांची राख धुंडाळत होता, जिथे कधीतरी प्रेमाची ऊब होती आणि एकत्र जगण्या मरण्याच्या अनाभाका तिला कायमच्या खऱ्या वाटायच्या. 5 वर्षाच्या त्या लांबच्या दुराव्याने दोघांमध्ये द्वेषाची अशी भिंत उभी केली होती, जी तोडणे आता कदाचित अशक्य होते. रोहनला वाटायचे की आता तो सायलीला चांगला ओळखून आहे, पण तिच्या डोळ्यात दडलेलं दुःख त्याला अजिबात दिसत नव्हतं. सायली फक्त हाच विचार करत होती की काश तिने त्या पेंट हाऊसची ऑर्डर कधीच घेतली नसती, तर या जुन्या जखमा पुन्हा कधीच उघड्या झाल्या नसत्या. ती अंधाऱ्या गल्ल्यांमधून आपली बाईक वेगात चालवत राहिली, जणू ती स्वतःपासून आणि स्वतःच्याच आठवणींपासून खूप दूर पळून जाऊ इच्छित होती. एक वेळ अशी होती जेव्हा सायलीला फुलांची खूप आवड होती आणि रोहन रोज तिच्यासाठी मोगऱ्याचा गजरा घेऊन यायचा, ज्याचा सुवास पूर्ण खोलीत पसरायचा. पण आज त्या सुवासाची जागा पिझ्झाच्या वासाने आणि पावसाच्या कुबटपणाने घेतली होती. जी वेळ निर्दयीपणाने बदलण्याची साक्ष देत होती, सायलीचे ते निष्पाप आणि हळवे जग आता तिच्या या कठीण आणि संघर्षमय आयुष्याखाली कुठेतरी दबून गेले होते. आता तिला प्रत्येक दुःख सहन करण्याची सवय झाली होती. तिने आपल्या ओल्या पापण्या मिचकावल्या आणि आपले पूर्ण लक्ष ध्येयावर केंद्रित केले, जिथे कोणीतरी भुकेले तिचे वाट पाहत होते. जुन्या दिवसांची आठवण काढणे नेहमीच त्रास देते, विशेषतः तेव्हा जेव्हा त्या आठवणींमध्ये फक्त अपुरे राहिलेले प्रॉमिस आणि तुटलेली स्वप्नच उरलेली असतात. सायलीला वारंवार रोहनने मारलेला टोमणा आठवत होता की श्रीमंत बापाची मुलगी आता गल्लोगल्ली जेवण वाटत फिरत आहे. हा टोमणा तिच्या स्वाभिमानावर खूप मोठा आघात करून गेला होता. तिच्या मनात येत होते की तिने रोहनला सांगून टाकावे की प्रामाणिकपणाची 2 वेळची भाकर त्या अप्रामाणिकपणे मिळवलेल्या संपत्तीपेक्षा कितीतरी पटीने जास्त शांतता देते. त्या संपत्तीने त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त केले, पण ती काहीच बोलली नाही, कारण आता शांत राहणेच तिची सर्वात मजबूत ढाल बनले होते, जी तिने वर्षांच्या संघर्षाने आणि अश्रूंनी तयार केली होती. शेवटी ती आपल्या छोट्याशा घरी पोहोचली आणि तिने सुटकेचा श्वास घेतला. तिथे गरिबी नक्कीच होती, पण कमीत कमी कोणी टोमणे मारणारे नव्हते. तिने दरवाजा उघडला आणि ती आत गेली. असे वाटले जणू भिंतींवर अजूनही जुन्या आठवणींची पुसटशी सावली रेंगाळत आहे. औषधांची बॅग टेबलावर ठेवताना तिने विचार केला की आयुष्य ही किती विचित्र असते. माणूस ज्या ठिकाणाहून जितकं दूर पळू इच्छितो, नशीब त्याला पुन्हा तिथेच आणून उभे करते. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि खिडकीबाहेर पाहत त्या आठवणींना पुन्हा एकदा मनात गाडून टाकण्याचा प्रयत्न केला. पण त्या रात्री तिला झोप आली नाही. डोळे बंद करताच रोहनचा चेहरा समोर यायचा. त्या चेहऱ्यावर द्वेषही दिसत होता आणि एक विचित्र हक्कही. तिला भीती वाटत होती की रोहन आता इतक्या सहज तिचा पिच्छा सोडणार नाही, कारण त्याच्या डोळ्यात बदल्याची आग साफ दिसत होती, जी सर्व काही जाळून खाक करू शकत होती. तिने देवाकडे फक्त एवढीच प्रार्थना केली की तिला या कठीण वेळेचा सामना करण्यासाठी हिंमत मिळावी आणि ती कधीही आपल्या स्वाभिमानाशी तडजोड करणार नाही. तिला जाणवत होते की कर्माचे चक्र फिरले आहे आणि आता तिला फक्त नशिबाच्या पुढे निर्णयाची वाट पाहायची आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्याच्या पहिल्या किरणासोबत सायली पुन्हा कामावर जाण्यासाठी तयार झाली. तिचे मन अजूनही खूप जड होते. तिने आपले फाटलेले बूट साफ केले आणि तीच जुनी युनिफॉर्म घातली, जी आता तिची ओळख बनली होती. तिला माहीत होते की हे शहर आज पुन्हा तिला त्याचप्रमाणे गिळंकृत करण्यासाठी तयार बसले आहे. पण तिने हार न मानण्याची शपथ घेतली होती. आता तिच्याकडे फक्त एकच रस्ता होता की भूतकाळ मागे सरून पुढे चालत राहणे. मग रस्ता कितीही कठीण का असेना. रस्त्यावरून चालताना तिला प्रत्येक चेहरा रोहनसारखा वाटू लागला आणि प्रत्येक मोठी गाडी तिला तिच्या जुन्या दिवसांची आठवण करून देत होती. तिला विसरून जायचे होते की ती कधी अशी सायली होती जिला जगायची कोणतीही पर्वा नव्हती, कारण आता ती एक जबाबदार सायली होती. संघर्षाने तिला शिकवले होते की अश्रू गाळल्याने पोट भरत नाही, तर घाम गाळल्यानेच इज्जत आणि आयुष्य दोन्ही वाचतात. तिने बाईक स्टार्ट केली आणि पुन्हा त्याच शहराच्या गर्दीत, गोंगटात आणि धुळीत हरवून गेली. तिने कधीच विचार केला नव्हता की रोहन तिला एक सामान्य डिलिव्हरी गर्लच्या रूपात पाहिल आणि हीच गोष्ट तिला आतून तोडत होती. तिच्या सर्व बलिदानाचा हाच परिणाम होता का, की बदल्यात तिला फक्त अपमान आणि तिरस्कार मिळावा? तर तिने जे काही केले ते फक्त रोहनसाठीच केले होते? हा प्रश्न तिच्या मनात वारंवार निर्माण होत होता, पण उत्तर कुठेच नव्हते. चहूबाजूला फक्त शांतता होती. तिने स्वतःला सावरले आणि आपले लक्ष कामावर लावले, कारण पहिली ऑर्डर तिच्या मोबाईलच्या स्क्रीनवर आली होती. आयुष्याच्या या वळणावर तिला समजू लागले होते की प्रेम आणि द्वेष यामधील रेषा फार पुसट असते आणि अनेकदा दोन्हींमधील फरक ओळखणे कठीण होऊन बसते. रोहनचे यश पाहून तिला आनंद तर होत होता, पण त्याचं बदललेलं वर्तन तिला आतून हादरवून टाकत होतं. काय खरंच पैसा माणसाच्या मनातील दया आणि जुन्या आठवणी संपवून टाकतो, की हा फक्त जगाला दाखवण्याचा एक मुखवटा असतो? ती याच विचारांमध्ये गुंतलेली होती आणि शहराचा वेग तिला आपल्यासोबत वाहून नेत होता. तिला जाणवले की कर्माचं फळ फक्त सजा देत नाही, तर माणसाला सत्याचा सामना करण्याचीही ताकद देतं, मग ते सत्य कितीही कडू का असेना.
कदाचित कालची भेट याच गोष्टीचा इशारा होती की आता तिला आपल्या भूतकाळाच्या सावलीतून पूर्णपणे बाहेर पडावे लागेल. तिला तिचे नवीन आयुष्य कोणत्याही ओझ्याशिवाय जगावे लागेल. मग त्यात सुख सुविधा नसतील तरी चालेल, पण शांतता नक्कीच असायला हवी. सायलीने एक दीर्घ आणि थंड श्वास घेतला आणि पुन्हा आपल्या कामात मग्न झाली. तिचा देवावर विश्वास होता की तो जे काही करतो ते चांगल्यासाठीच करतो. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा सायली पिझ्झा आउटलेटवर पोहोचली तेव्हा तिच्या मॅनेजरने तिला एक विशेष सूचना दिली. एका महत्त्वाच्या ग्राहकाने खास करून तिच्याकडूनच डिलिव्हरी करण्याची मागणी केली होती आणि यासाठी अतिरिक्त पैसेही त्याने दिले होते. सायली लगेच समजली की ही रोहनचीच चाल आहे, जो तिला अपमानित करण्याची एक संधीही सोडू इच्छित नाही. पण ती नकारही देऊ शकत नव्हती, कारण नोकरी गेली असती तर तिचे पोट कसे भरले असते. तिने जड अंतकरणाने बॅग उचलली आणि पुन्हा त्याच आलिशान इमारतीच्या दिशेने तिने बाईक वळवली, जिथे तिचा श्वास कोंडू लागायचा. जेव्हा ती रोहनच्या ऑफिसमध्ये पोहोचली तेव्हा तिथले दृश्य पाहून तिचे डोळे विस्फारलेलेच राहिले. आकाश कवेत घेणारी इमारत आणि चहूबाजूला काचेच्या भिंती, ज्यांमधून पूर्ण शहर दिसत होते. सुरक्षा रक्षकांनी तिला थांबवले, पण तिने स्वतःचे नाव सांगताच वरून तिला लगेच आत पाठवण्याचा आदेश आला. लिफ्ट जितक्या वेगाने वर जात होती त्याहून अधिक वेगाने तिच्या हृदयाचे ठोके वाढत होते. आपल्या धूळ आणि घामाने माखलेल्या कपड्यांमध्ये तिला स्वतःचीच लाज वाटू लागली. तिला असे वाटू लागले जणू ती अशा जगात पोहोचली आहे जिथे तिच्यासारख्या लोकांची कोणतीच जागा नाही. रोहन आपल्या कॅबिनमध्ये बसलेला होता. त्याच्यासोबत बिझनेस पार्टनर आणि परदेशी गुंतवणूकदार बसले होते. जशी सायली आत गेली तशी संपूर्ण खोलीत शांतता पसरली आणि सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळल्या. रोहनने एक फिकट हास्यासह तिच्याकडे पाहिले आणि आपल्या मित्रांना म्हणाला, ही आहे माझी सर्वात विश्वासू डिलिव्हरी पार्टनर, जी नेहमी वेळेवर पोहोचते. त्याच्या आवाजात स्पष्टपणे टोमणा दडला होता. सायलीचे डोके शरमेने खाली झुकले, कारण ती समजून चुकली होती की रोहन हे सर्व फक्त तिला कमी लेखण्यासाठी करत आहे. रोहनने टेबलावर ठेवलेल्या फाईल्स बाजूला केल्या आणि तिला ती पिझ्झा तिथे ठेवण्याचा इशारा केला. खोलीत बसलेले लोक हळूहळू तिच्याबद्दल कुजबूज करू लागले आणि तिच्या गरिबीवर हसू लागले. त्यांचे बोलणे सायलीच्या कानांपर्यंत स्पष्ट पोचत होते. रोहन कडक आवाजात म्हणाला, पैसे तर तुला मिळून जातील, पण आज इथे थांबून हेही बघून घे की खरे यश कसे असते. यानंतर त्याने तिला खोलीच्या एका कोपऱ्यात उभे राहण्यास सांगितले, जणू ती कोणी माणूस नसून एखादी वस्तू असावी. सायलीच्या मनात राग उफाळून आला, पण तिला तिच्या दिवंगत वडिलांचा चेहरा आठवला आणि तिने स्वतःला खूप कष्टाने रोखले. खोलीमध्ये करोडोंचे डील्स स्वाक्षरी होत होत्या आणि सायली शांतपणे सर्व काही पाहत होती. तिला आठवले की कधी काळी रोहन एका छोट्याशा नोकरीसाठी दारोदार भटकत असायचा आणि आज तोच लोकांच्या नशिबाचा फैसला करत बसला होता. पण आता त्याचे हृदय पाषाण बनले होते. त्याच्या डोळ्यात दयेचा एक थेंबही उरला नव्हता, फक्त थंडपणा होता. सायलीला वाटले की अफाट पैशाने तिच्याकडून तिचा तोच जुना रोहन हिरावून घेतला आहे, ज्याच्यावर तिने कधीतरी मनापासून प्रेम केले होते. दुपारचे कडक ऊन खिडक्यांमधून आत येत होते, पण एसीची थंडी सायलीला दिलासा देण्याऐवजी टोचत होती. रोहन एक एक करून आपल्या सर्व मालमत्तेबद्दल आणि व्यवसायाबद्दल सांगू लागला. असे वाटत होते जणू तो कोणताही हिशोब देत नसून आपल्या विजयाची घोषणा करत आहे. त्याने सांगितले की कशा प्रकारे त्याने त्या सर्व लोकांना मातीत मिसळवले ज्यांनी कधीतरी त्याचा अपमान केला होता. सायलीला नीट समजत होतं की त्याचं प्रत्येक बोलणं थेट तिच्यावरच वार करत होतं, कारण रोहनच्या नजरेत सर्वात मोठी गुन्हेगार तीच होती. तरीही ती गप्प राहिली, कारण तिला माहीत होतं की आता सत्य बोलण्याचीही योग्य वेळही नव्हती आणि योग्य जागाही नव्हती. ती कोणत्याही परिस्थितीत हार मानणाऱ्यांपैकी नव्हती. तुला काय वाटले होते सायली, की मला सोडून तू आनंदी राहशील आणि मी उद्ध्वस्त होईल? रोहन तिच्या अगदी जवळ येऊन हळू आवाजात बोलला. त्याच्या आवाजात द्वेषही होता आणि आपल्या विजयाचा अहंकारही. तोच अहंकार सायलीला आतून घाबरवत होता. त्याने सायलीच्या हातातील हेल्मेट हिसकावून टेबलावर जोरात आपटले. आजपासून तो रोज दुपारचे जेवण इथे घेऊन येशील. तुझ्या कंपनीसोबत माझा नवीन करार झाला आहे, त्याने पूर्ण हक्काने सांगितले. सायलीला वाटले जणू कोणीतरी तिच्या गळ्यात फास टाकला आहे. त्यातून बाहेर पडणे आता जवळपास अशक्य होते. तिला विरोध करायचा होता, पण रोहनने तिच्यासमोर एक चेक ठेवला, जो तिच्या आउटलेटच्या नावावर होता. मी तुमची पूर्ण फ्रँचायझी खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा अर्थ असा की आता तू माझी कर्मचारी एम्प्लॉई आहेस, असे म्हणत तो जोरात हसला. त्याचे हसणे सायलीच्या कानात जणू वितळलेली काच ओतल्यासारखे खुपत होते. तिला आपल्या हातबलतेवर रडू येत होते. ती आता त्या खेळातील फक्त एक मोहरा बनली होती, जो खेळ रोहनने खूप विचार करून तिच्यासाठी तयार केला होता. तिला जाणीव झाली होती की आता तिच्या प्रत्येक लहान मोठ्या हालचालीवर रोहनची नजर असेल. रोहनने आपल्या सेक्रेटरीला बोलवले आणि सांगितले की सायलीसाठी VIP पास बनवून द्या, जेणेकरून तिला कधीही कोणी थांबवू शकणार नाही. ही कोणती सुविधा नव्हती, तर एक अशी अदृश्य साखळी होती जी तिला वारंवार रोहनसमोर आणून उभं करणार होती. सायलीने जसा तो पास हातात घेतला तसा तो तिला एखाद्या ओझ्यासारखा जड वाटला.
तिने खिडकीतून खाली पाहिले, जिथे लोक मुंग्यासारखे धावताना दिसत होते. तिला तिची परिस्थिती ही अगदी तशीच वाटली होती. आता तिची खात्री पटली होती की रोहन तोपर्यंत तिचा पिच्छा सोडणार नाही, जोपर्यंत तो तिला आतून पूर्णपणे तोडून टाकत नाही. जेव्हा सर्व पाहुणे निघून गेले, तेव्हा खोलीतील शांतता आणखीनच भयानक झाली. रोहन आपल्या खुर्चीवर मागे रेलला आणि सायलीकडे अशा नजरेने पाहू लागला, जसं एखादा शिकारी आपल्या शिकाराकडे पाहतो. तुझा हा भाबडेपणा आणि ही लाचारी, कुठे हाही एखादा नवीन ड्रामा तर नाही ना? त्याने कडू सुरात विचारले. सायलीने डोळ्यात आलेले अश्रू रोखले आणि मान उंचावून थेट त्याच्याकडे पाहिले. ती मरू शकत होती, पण रोहनसमोर कधीही भीक मागू शकत नव्हती. मग काहीही हो, पैसा माणसाचा खरा चेहरा बदलून टाकतो. आणि रोहन, तू आज त्याचे सर्वात मोठं उदाहरण बनला आहेस. पहिल्यांदाच सायलीने पूर्ण आत्मविश्वासाने उत्तर दिले. तिचे बोलणे ऐकताच रोहन रागाने उभा राहिला आणि त्याने टेबलावर इतक्या जोरात हात मारला की तो आवाज पूर्ण केबिनमध्ये गुंजला. त्याला अजिबात अपेक्षा नव्हती की जी मुलगी आतापर्यंत गप्प होती तीच त्याला उलटून उत्तर देईल. तो सायलीच्या चेहऱ्याच्या अगदी जवळ आला आणि आपल्या डोळ्यांनी तिला घाबरवण्याचा प्रयत्न करू लागला. पण आता सायली त्या भीतीपेक्षा खूप पुढे निघून गेली होती, कारण आयुष्याने तिला यापेक्षाही वाईट दिवस दाखवले होते. पूर्ण केबिनमधील वातावरण इतके जड झाले होते, जणू हवेत वीज खेळत आहे. सायलीला जाणवले की रोहनच्या द्वेषामागे कुठेतरी तेच जुनं प्रेम दडलेलं आहे, जे आता द्वेषात बदललं आहे. तो जितका तिला त्रास देऊ इच्छित होता, तितकाच तो स्वतःही आतून तुटताना दिसत होता. शेवटी रोहनने तिला जाण्याचा इशारा केला, पण त्याचे शब्द अजूनही सायलीच्या कानात गुंजत होते. ती बाहेर पडली तेव्हा तिला असे वाटले जणू ती एखाद्या अंधाऱ्या बोगद्यातून बाहेर आली आहे, जिथे प्रकाशाची किरणं फारच कमी होती. पुढचे काही दिवस हाच नित्यक्रम सुरू राहिला. सायली रोज तोच मानसिक त्रास सहन करत राहिली. कधी रोहन तिला तासनतास बाहेर बसवून ठेवून वाट पाहायला लावायचा, तर कधी तिने आणलेले जेवण सर्वांसमोर कचरापेटीत फेकून द्यायचा. ती सर्व काही गप्पपणे सहन करत राहिली, कारण तिला तिच्या आजारी शेजाऱ्यांच्या उपचारासाठी पैशांची खूप गरज होती. तिची ही शांतता रोहनला आणखी जास्त त्रास देत होती, कारण त्याला वाटत होते की सायलीने त्याच्यासमोर हतबल होऊन मोडून पडावं. पण प्रत्येक जाणाऱ्या दिवसासोबत सायली पूर्वीपेक्षा जास्त मजबूत होत चालली होती. एक दिवस रोहन तिला त्याची आई कुमुद देवी यांच्या मोठ्या फोटोसमोर घेऊन गेला. आठवते तुला? यांनीच म्हटले होते की तू कधीच माझ्या लायकीची होऊ शकत नाहीस, त्याने त्या फोटोकडे पाहत म्हटले. सायलीच्या छातीत दुःखाची एक लहर उठली, कारण तिला माहीत होते की त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करणारा हा खेळ याच महिलेने तर खेळला होता. तिला सर्व काही खरं सांगून टाकायचं होतं, पण तिने स्वतःला रोखलं. तिला वाटलं की अजून रोहन सत्य ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. मग रोहनने तिला आपली महागडी घड्याळ दाखवली आणि म्हणाला की याची किंमत तुझ्या 10 वर्षाच्या कमाईपेक्षाही जास्त आहे. सायली हलकेच हसली आणि म्हणाली, वेळेची किंमत घड्याळाहून ठरत नाही, तर त्या लोकांवरून ठरते ज्यांच्यासोबत आपण आपला वेळ घालवतो. हे ऐकताच रोहनचा राग पुन्हा अनावर झाला. त्याने ती घड्याळ उचलली आणि भिंतीवर जोरात मारली. घड्याळाच्या काचेचे तुकडे पूर्ण खोलीत विखुरले गेले, अगदी तसेच जसे त्यांचे नाते विखुरले गेले होते. सायलीने काहीही न बोलता त्या तुकड्यांकडे पाहिले आणि ती तिथून निघून गेली. प्रत्येक संध्याकाळी तिच्यावरील थकवा आणि मानसिक ओझं वाढत चाललं होतं, जो तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. तिला तिच्या गरिबीची कधी लाज वाटली नाही, पण रोहनचे वर्तन तिला आतून पोखरत होते. ती अनेकदा विचार करायची की काय कधी रोहनला त्या बलिदानाचे सत्य समजेल, जे तिने त्याला वाचवण्यासाठी दिले होते. पण पुढच्या क्षणी ती स्वतःची समजूत काढायची की कदाचित नशिबाने त्यांच्यासाठी हेच लिहून ठेवले होते की दोघांनी आपापल्या आगीत जळत राहावे. तिने बाईक स्टार्ट केली आणि पुन्हा त्याच अरुंद गल्ल्याच्या दिशेने निघाली, जिथे तिचे ते छोटेसे घर होते. रस्ताभर तिला रोहनचे बोलणे आठवत राहिले. आता तो फक्त नफा आणि तोटा, प्रॉफिट आणि लॉस याचीच भाषा समजत होता. त्याच्यासाठी नाती आणि भावना यांना काहीच किंमत उरली नव्हती. सायलीला सर्वात जास्त दुःख या गोष्टीचं होतं की ज्या माणसाला वाचवण्यासाठी तिने आपले सर्व काही गमावले, तोच माणूस आज स्वतःलाच गमावून बसला होता. त्याच्या संपत्तीने त्याला मोठं महाल तर दिला होता, पण त्या महालात कुठेच आनंद दिसत नव्हता. गर्दीने भरलेल्या या शहरातील सायली स्वतःला रोहनपेक्षा कितीतरी पटीने श्रीमंत समजत होती. दुसऱ्या दिवशी दुपारी जेव्हा ती पुन्हा ऑफिसमध्ये पोहोचली, तेव्हा तिने पाहिले की रोहन कोणतीतरी जुनी फाईल खूप लक्षपूर्वक पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र गोंधळ दिसत होता, जो सायलीने आधी कधीच पाहिला नव्हता. तिने गप्प जेवण टेबलावर ठेवले आणि ती परत जाऊ लागली. तेवढ्यात रोहनने तिला थांबवले. आज त्याच्या आवाजात पूर्वीसारखा कडूपणा नव्हता, तर एखादा न विचारलेला प्रश्न दडलेला होता. सायली तिथेच थांबली आणि तिने वळून त्याच्याकडे पाहिले. तेव्हा तिला त्याच्या डोळ्यात ती जुनी तळमळ दिसली, जिला ती कधीकाळी खूप जवळून ओळखायची. तू कधीच माझ्यावर द्वेष केला नाहीस ना सायली? इतके सर्व काही झाल्यानंतर तू इतकी शांत कशी राहू शकतेस? रोहनने हळू आवाजात तिला विचारले. सायलीने खिडकीबाहेर उडणाऱ्या एका पक्षाकडे पाहिले आणि नंतर खूप हळूच म्हणाली, द्वेष द्वेष कुमकुवत लोक करतात रोहन.
मी तर आयुष्यात इतके काही गमावले आहे की आता फक्त शांततेत जगायला शिकले आहे. तिचे बोलणे ऐकून रोहनकडे काहीच उत्तर नव्हते. तो फक्त तिला जाताना पाहत राहिला. त्या क्षणी दोघांमध्ये उभ्या असलेल्या द्वेषाच्या भिंतीला पहिल्यांदाच एक छोटासा तडा गेल्याची जाणीव झाली. शहर आपल्या वेगाने पळत होते, पण त्या दोघांचे आयुष्य जणू अशा एका ठिकाणी येऊन थांबले होते जिथून पुढे जाणे सोपे नव्हते. रोहनची श्रीमंती आणि सायलीची गरिबी यांच्यात आता एक नवीन आणि छुपा लढा सुरू झाला होता. ही लढाई कोणत्याही व्यवसायाची नसून हृदयाची होती. रोहनला आता जाणवू लागले होते की तो सायलीला जितकं झुकवण्याचा प्रयत्न करतोय, ती तितकीच मजबूत होऊन त्याच्यासमोर उभी राहत आहे. त्याने आपल्या आलिशान खुर्चीवर डोके टेकवले आणि पुन्हा त्याच जुन्या आठवणींमध्ये हरवून गेला, ज्या आजवर त्याला शांतपणे झोपू देत नव्हत्या. त्याला आता भीती वाटू लागली होती की कुठे त्याचा हाच द्वेष त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा पराभव ठरू नये. दुसरीकडे रात्रीच्या शांततेत सायली आपल्या खाटेवर पडली होती. तिच्या डोळ्यांसमोर पुन्हा रोहनची तीच तुटलेली घड्याळ फिरू लागली. तिला वाटले जणू ते काचेचे तुकडे म्हणजेच तिची स्वप्न होती, जी एकदा तुटली ती पुन्हा कधीच जोडली जाऊ शकत नाहीत. तिने डोळे बंद केले आणि देवाकडे फक्त एवढीच मागणी केली की ती कोणत्याही परिस्थितीत आपल्या सत्यावर ठाम राहील. तिला माहीत होतं की पुढचा दिवसही तिच्यासाठी एखाद्या परीक्षेपेक्षा कमी नसेल, पण यावेळी तिचे मन आधीपेक्षा थोडे शांत होते. अंधाऱ्या खोलीतही तिला तिच्या प्रामाणिकपणाचा प्रकाश स्पष्ट दिसत होता. दुसऱ्या बाजूला रोहनच्या मनातील अस्वस्थता वाढत चालली होती. त्याला समजतच नव्हते की सायली इतका अपमान सहन करूनही शेवटी इतकी शांत कशी राहू शकते. शेवटी त्याने आपली लक्झरी कार काढली आणि चुपचाप सायलीचा पाठलाग करण्याचा निर्णय घेतला. त्याला तिच्याबद्दलचे संपूर्ण सत्य जाणून घ्यायचे होते. रात्रीच्या सुनसान रस्त्यावर त्याची महागडी गाडी एखाद्या शिकाऱ्यासारखी सायलीच्या जुन्या मोटरसायकलचा मागे हळूहळू चालत होती. ही फक्त उत्सुकता नव्हती, तर त्यांच्यात वर्षांपासून जळणाऱ्या बदल्याच्या आगीचे हे नवीन रूप होते. जसे दोघं धारावीच्या अरुंद आणि दुर्गंधीयुक्त गल्लीच्या दिशेने वळले, तसा रोहनचा श्वास कोंडू लागला. तिथल्या हवेत गरिबीची दुर्गंधी पसरली होती. तो पाहत होता की सायली किती सहजतेने आपली बाईक त्या अरुंद गल्ल्यांमधून काढत होती, जिथे प्रकाश पोचायलाही घाबरत होता. मागे चमकणारे शहर सुटले होते आणि समोर फक्त तुटलेली छपरं आणि प्लास्टिकने झाकलेली छोटी छोटी घरं दिसत होती. रोहनचा विश्वासच बसत नव्हता की जी मुलगी कधी राणीसारखं आयुष्य जगायची, ती आज इथे राहत आहे. सायलीने एका मोडकळीस आलेल्या घरासमोर बाईक थांबवली. तिने आपल्या बॅगेतून औषधं आणि जेवणाचे काही पॅकेट्स काढले, जे ती रस्त्यावरून विकत घेऊन आली होती. रोहन लांब आपल्या कारमध्ये बसून हे सर्व काही पाहत होता. थकलेली असूनही तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र साधेपणा आणि समाधान दिसत होतं. तिने आपली ओली साडी नीट केली आणि लोखंडाच्या अरुंद पायऱ्या चढून वर बनवलेल्या छोट्याशा खोलीत गेली. रोहनने ही कार थोडी लांब उभी केली आणि चुपचाप पायी चालत तिच्या मागे मागे निघाला. जेव्हा तो खोलीच्या दरवाजापाशी पोहोचला, तेव्हा त्याने पाहिले की सायली एका वृद्ध आणि आजारी महिलेचे पाय दाबत होती. ती महिला तिच्या एका जुन्या सहकार्याची आई होती, ज्याचा मृत्यू झाला होता, आणि आता सायलीच तिचा एकमेव आधार होती. खोलीच्या भिंती कुबट हवेने भरलेल्या होत्या आणि प्रकाशाच्या नावावर फक्त एक हलकासा बल्ब जळत होता, जो वारंवार लुकलुकत होता. हे सर्व पाहून रोहनच्या हृदयाचे ठोके वेगाने वाढू लागले. सायली त्या वृद्ध महिलेशी इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बोलत होती, जणू ती तिची स्वतःची आई असावी. तेवढ्या शेजारची 2 लहान मुलं धावत आली आणि सायलीला बिलगली. त्यांच्या डोळ्यात तिला पाहून मिळणारा खरा आनंद स्पष्ट दिसत होता. सायलीने आपल्या बॅगेतून बिस्किटांचे पाकिट काढले आणि दोन्ही मुलांना दिले, जणू ती त्यांची स्वतःची आई किंवा मोठी बहीण असावी. रोहनने पाहिले की ती स्वतः भुकेली होती, पण तरीही त्या मुलांची आणि त्या वृद्ध महिलेची सेवा करताना तिच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते. तिच्या चेहऱ्यावर तीच जुनी ममता होती, जिने कधीतरी रोहनच्या एकट्या आयुष्यातही प्रेम भरले होते. त्याला आठवले की ऑफिसमध्ये त्याने सायलीची किती वाईट रीतीने अपमान केला होता. तिच्या गरिबीची सर्वांसमोर थट्टा उडवली होती. पण इथे तो जे पाहत होता, ते त्याने मनात बनवलेल्या धोकेबाज सायलीच्या प्रतिमेपेक्षा पूर्णपणे वेगळे होते. पहिल्यांदाच त्याला आपल्या संपत्तीची आणि स्वतःच्या अहंकाराची लाज वाटू लागली. त्याला जाणीव झाली की तो आतापर्यंत फक्त द्वेषाच्या नजरेतूनच सर्व काही पाहत आला होता. सायलीने वृद्ध महिलेला औषध दिले आणि नंतर ती फाटलेली गोधडी नीट पांघरली, जेणेकरून तिला रात्री थंडी वाजणार नाही. त्यानंतर तिने खोलीच्या कोपऱ्यात ठेवलेल्या भगवान श्रीकृष्णाच्या छोट्याशा मूर्तीसमोर दिवा लावला आणि बराच वेळ हात जोडून प्रार्थना करत राहिली. रोहन खिडकीच्या मागून हे सर्व पाहत होता. त्याला असे वाटले जणू तो अशा एका महिलेला पाहत आहे, जी स्वतः हजारो दुःखात जगत आहे, पण तरीही इतरांसाठी आशेचा किरण बनली आहे. त्याच्या मनात द्वेषाची जी मजबूत भिंत होती, तिला आता अनेक तडे जाऊ लागले होते. खोलीच्या एका कोपऱ्यात एक छोटासा टेबल ठेवलेला दिसत होता, ज्यावर सायलीच्या वडिलांचे धुळीने माखलेले फोटो ठेवलेला होता आणि त्याच समोर काही सुकलेली फुलं पडली होती.
रोहनने पाहिले की सायलीने ते फोटो साफ केला आणि आपले डोळे बंद केले, जणू ती आपल्या वडिलांची माफी मागत असावी. आता त्याला वाटू लागले होते की नक्कीच त्या रात्रीच्या मागे कोणती तरी खूप मोठी मजबुरी राहिली असणार. त्याचे मन अपराधीपणाच्या भावनेने भरू लागले आणि वर्षांनंतर त्याच्याही डोळ्यात अश्रू तरळले. तेवढ्यात एक लहान मूल खेळता खेळता पडलं आणि जोरात रडू लागलं. सायली लगेच त्याच्याजवळ गेली, त्याला कडेवर घेतला आणि प्रेमाने गप्पा करू लागली. तिचा तो स्पर्श एखाद्या जादूसारखा होता. रोहन हे पाहून आतून पूर्णपणे हादरला. त्याला आता समजू लागले होते की सायलीने आपले सर्व दुःख सोडून हे कठीण आयुष्य कदाचित इतरांसाठीच निवडले होते किंवा ती मजबुरीत जगत होती. त्याला आता अजिबात विश्वास बसत नव्हता की इतकी सुस्वभावी महिला फक्त काही पैशांसाठी कोणाला धोका देऊ शकते. त्याच्या डोक्यात जुन्या आठवणी आणि आज स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेले सत्य यांच्यात भयंकर युद्ध सुरू झाले होते. रात्र अधिकच गडद झाली होती. गल्ल्यांमध्ये पूर्णपणे शांतता पसरली होती. फक्त लांब कुठेतरी कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज येत होता. रोहनला वाटले की आता त्याने इथून निघून जावे, यापूर्वी की सायलीने त्याला पाहावे. तो जड पावलांनी परत आपल्या महागड्या कारपाशी पोहोचला, पण त्याचं मन अजूनही त्याच छोट्याशा कुबट खोलीत अडकलेलं होतं. कारचा मऊ सीट्स आता त्याला काट्यासारख्या टोचत होत्या. रस्ताभर त्याच्या डोक्यात फक्त सायलीचा तोच शांत आणि निस्वार्थ चेहरा फिरत राहिला, जिने कोणतीही तक्रार न करता प्रत्येक दुःख आपलेसे केले होते. त्याला आठवले कशा प्रकारे त्याने सर्वांसमोर तिच्या हातातून पैसे पाडून तिला टीप उचलण्यास भाग पाडले होते. आता तो स्वतःच्या कृत्यावर पश्चाताप व्यक्त करत होता. त्याला वाटू लागले होते कदाचित आपल्यापेक्षा नीच माणूस या जगात दुसरा कोणीच नसेल. त्याच्या अब्जावधींची संपत्ती आणि सर्व यश आता त्याला एखाद्या मोठ्या ओझ्यासारखं वाटू लागलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा सूर्याचा प्रकाश त्याच्या आलिशान बेडरूममध्ये पोहोचला, तेव्हा मागच्या रात्रीच्या सर्व गोष्टी त्याला एखाद्या अपुऱ्या स्वप्नासारख्या वाटू लागल्या. पण तरीही त्याने उशीर न करता आपल्या सेक्रेटरीला फोन लावला आणि स्पष्ट शब्दात सांगितले की सायलीची मागच्या 5 वर्षांची पूर्ण हिस्ट्री काढा, एकही माहिती सुटता कामा नये. आता त्याला जाणूनच घ्यायचे होते की त्या रात्रीनंतर शेवटी सायलीसोबत काय घडले होते, ती या परिस्थितीपर्यंत कशी पोहोचली. त्यांच्यातील तो कडक व्यावसायिक व्यक्ती आता कुठेतरी हरवला होता. त्याची जागा आता एका तुटलेल्या प्रेमाने घेतली होती, जो कोणत्याही किमतीत फक्त सत्य जाणून घेऊ इच्छित होता. पूर्ण दिवस ऑफिसमध्ये रोहनचे कामात अजिबात मन लागले नाही. तो वारंवार आपल्या घड्याळाकडे पाहत होता की कधी सायली पिझ्झा घेऊन येईल. पण त्या दिवशी सायली आली नाही. तिच्या जागी एक दुसरा मुलगा आला. त्याने सांगितले की सायलीची तब्येत खूप जास्त खराब आहे. हे ऐकताच रोहनचं मन खचलं. त्याला वाटलं कदाचित त्याने तिला जे मानसिक त्रास दिला त्याचमुळे तिची ही अवस्था झाली असावी. तो कोणालाही काहीही न सांगता तिथून तातडीने निघाला. जेव्हा तो पुन्हा त्या झोपडपट्टीत पोहोचला तेव्हा दिवसाच्या प्रकाशात तिथली परिस्थिती आणखीनच भयानक वाटत होती. लोक त्याच्या महागड्या गाडीकडे आणि त्याच्याकडे आश्चर्याने पाहत होते, पण रोहनला कोणाचीच काही पर्वा नव्हती. त्याला फक्त सायलीपाशी पोहोचायचेच होते. तो थेट त्या छोट्याशा खोलीत गेला जिथे सायली एका फाटलेल्या चटईवर पडली होती. तीव्र तापामुळे तिचे पूर्ण शरीर थरथर कापत होते. तिचे डोळे बंद होते आणि ती बेशुद्ध अवस्थेत काहीतरी पुटपुटत होती. रोहनने जसे तिचे शब्द ऐकले तसे त्याचे हृदयच हेलावले. रोहन, रोहन, मला माफ कर. मी हे सर्व तुझ्यासाठीच केले. हे ऐकताच जणू रोहनच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याने हळूच सायलीचा हात आपल्या हातात घेतला. तिचा हात तापाने फणफणला होता. रोहनच्या डोळ्यातून अश्रू टपकून तिच्या हातावर पडू लागले. त्याला समजत नव्हते की काय करावं. त्याच्या मनात बस एकच विचार होता की कोणत्याही प्रकारे सायलीला या नरकातून बाहेर काढायचे आहे आणि तिला सुरक्षित ठेवायचे आहे. त्याला जाणीव झाली होती की तो पूर्ण 5 वर्षे एका गैरसमजात जगत राहिला आणि त्याच द्वेषाला आपल्या मनात पाळत राहिला. त्याने लगेच आपल्या पर्सनल डॉक्टरला फोन केला आणि कडक शब्दात सांगितले की एकही मिनिट न गमावता याच पत्त्यावर पोहोचा. तो खालीच बाहेर उभा राहून त्या घाणेरड्या गल्लीकडे पाहत होता आणि स्वतःलाच दोष देत होता की त्याने किती मोठा गुन्हा केला आहे. आजूबाजूला बरेच लोक जमा झाले होते, पण रोहनचे लक्ष कोणावरच नव्हते. तो बस सायलीच्या शुद्धीवर येण्याची वाट पाहत होता. त्याला पहिल्यांदाच समजले की खरी संपत्ती पैसा नसून माणसाचे चारित्र्य असते आणि सायलीने शेवटच्या श्वासापर्यंत ते चारित्र्य जपले होते. थोड्या वेळानंतर डॉक्टर पोहोचले आणि त्यांनी सायलीला तपासले. डॉक्टरांनी सांगितले की गरजेपेक्षा जास्त मेहनत आणि कुपोषणामुळेच तिची ही अवस्था झाली आहे. रोहनने डॉक्टरांना सांगितले की जगातील सर्वात चांगली औषधं द्या, पण तिची ट्रीटमेंटमध्ये कोणतीही कमतरता राहता कामा नये. मग तो तिथेच जमिनीवर बसला. त्याला आपल्या महागड्या पॅन्टचीही काही पर्वा नव्हती. तो बस सायलीच्या फिकट पडलेल्या चेहऱ्याकडे पाहत राहिला. त्या क्षणी वाटले की तो आपली सर्व संपत्ती, आपलं सर्व यश आणि आपला संपूर्ण अहंकार सायलीच्या चरणी अर्पण करू शकतो. थोड्याच वेळानंतर सायलीने हळूहळू डोळे उघडले. समोर रोहनला पाहून तिला वाटले कदाचित ती स्वप्न पाहत आहे किंवा तिचा मृत्यू जवळ आला आहे. तू इथे का आला आहेस? मला माझ्या परिस्थितीवर सोडून दे, सायलीने खूप कुंकवत आवाजात म्हटले.
रोहनने तिचे हात घट्ट धरले आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी आता तुला कधीच सोडून जाणार नाही सायली. आता मला सर्व सत्य समजलं आहे, त्याने रडत रडत म्हटले. बाहेर पुन्हा पाऊस सुरू झाला होता, पण यावेळी तो पाऊस भीतीचा नसून कित्येक वर्षांचे दुःख वाहून नेणारा वाटत होता. रोहनने सायलीला आधार देऊन थोडे बसवले आणि तिला पाणी पाजले. त्याच्या डोळ्यात आता फक्त प्रेम, आपुलकी आणि पूर्ण समर्पण दिसत होते. त्याला माहीत होतं की अजून बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळायची बाकी आहेत, पण सर्वात आधी त्याला सायलीच्या तुटलेला विश्वास पुन्हा जिंकायचा होता. ती रात्र दोघांच्या आयुष्यातील एक नवीन सुरुवातीची पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी ठरणार होता. त्या छोट्याशा खोलीत जिथे आतापर्यंत फक्त गरिबी आणि दुःख होते, आज पहिल्यांदाच तिथे आशेने पाऊल ठेवले होते आणि संपूर्ण वातावरणात एक विचित्र शांतता पसरली होती. रोहनने मनाशी शपथ खाल्ली की ज्या लोकांनी सायलीला या परिस्थितीपर्यंत पोहोचवले आहे, त्यांना तो कोणत्याही किमतीत सोडणार नाही. तेवढ्यात त्याला त्याच्या आईचा चेहरा आठवला, ज्या नेहमी सायलीला कमीपणा दाखवण्याचे नवनवीन मार्ग शोधत असायच्या. आता त्याला कोणत्याही परिस्थितीत सत्य जाणून घ्यायचेच होते, मग ते सत्य त्याच्या स्वतःच्या कुटुंबाच्या विरोधात का असेना. त्याने लगेच आपल्या जुन्या मित्राला म्हणजेच दिग्विजयला फोन केला, जो आता शहराचा एक नावाजलेला खाजगी तपासनीस बनला होता. रोहनने त्याला सायलीच्या अचानक गायब होण्याबद्दल आणि तिच्या वडिलांच्या व्यवसायाच्या उद्ध्वस्त होण्याशी जोडलेली प्रत्येक माहिती काढण्यास सांगितले. एका आठवड्यानंतर दिग्विजयने त्याला एक कॉफी शॉपमध्ये बोलावले, जिथले वातावरण अगदी शांत आणि प्रोफेशनल वाटत होते. रोहनचे हृदय खूप वेगाने धडधडत होते, कारण त्याला वाटत होते की तो आता त्या सत्याच्या अत्यंत जवळ पोचला आहे. हे सत्य त्याचे संपूर्ण जगच बदलून टाकेल. तो बस त्या फाईलचीच वाट पाहत होता, ज्यामध्ये मागच्या 5 वर्षांचे प्रत्येक रहस्य दडलेले होते. दिग्विजयने त्याच्यासमोर एक जड फाईल ठेवली आणि एक दीर्घ श्वास घेऊन त्याच्या डोळ्यात पाहिले. मग त्याने सांगायला सुरुवात केली की कशा प्रकारे सायलीने आपल्या वडिलांची प्रतिष्ठा वाचवण्यासाठी आपली संपूर्ण मालमत्ता पणाला लावली होती. पण त्यावेळी रोहनच्या कंपनीवर जे फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता, तो खरं तर आधीपासूनच रचलेला एक कट होता. दिग्विजयने सांगितले की सायलीने त्या सर्व लोकांचे पैसे चुकवले होते, जे रोहनला तुरुंगात पाठवण्याची धमकी देत होते. हे ऐकताच रोहनच्या हातातून कॉफीचा कप सुटण्याचाच बाकी राहिला होता आणि त्याचा चेहरा पूर्णपणे पांढरा पडला. फाईलच्या आत काही अशी कागदपत्र होती, ज्यावर त्याची आई कुमुदताई यांच्या स्वाक्षऱ्या दिसत होत्या आणि त्यांना पाहून रोहन पूर्णपणे हादरला. दिग्विजयने सांगितले की कुमुदताई यांनी सायलीला ब्लॅकमेल केले होते की जर तिने रोहनच्या आयुष्यातून स्वतःला बाजूला केले नाही, तर त्या त्याला पूर्णपणे उद्ध्वस्त करतील. सायलीकडे दुसरा कोणताही मार्ग नव्हता, कारण तिला रोहनचे करिअर सुरू होण्यापूर्वीच संपवायचे नव्हते. म्हणूनच तिने स्वतःला सर्वांच्या नजरेत वाईट बनवले आणि आपल्या प्रेमाचं बलिदान दिलं, जेणेकरून रोहन आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकेल. हे सर्व ऐकून रोहनला वाटले जणू कोणीतरी त्याच्या छातीत एकाच वेळी हजारो खंजीर खुपसले आहेत. खरं सत्य तर हे होतं की सायलीने आपले सर्व दागिने आणि तिच्या आईची शेवटची आठवणीसुद्धा विकून टाकली होती, जेणेकरून रोहनचा स्टार्टअप वाचू शकेल. ती चुपचाप बँकेचे चक्रा मारत राहिली आणि आपली ओळख लपवून त्याला आर्थिक मदत करत राहिली. रोहन, ज्याला आजपर्यंत वाटत होतं की त्याचं सर्व यश फक्त त्याच्या मेहनतीचा परिणाम आहे, आता त्याला समजलं होतं की त्याच्या या यशात सायलीच्या त्यागाची सर्वात मोठा वाटा आहे. त्याला त्याचे ते सर्व शब्द आठवू लागले, जेव्हा त्याने सायलीला हापापलेली लालची मुलगी म्हटले होते. तर सत्य हे होते की तिच्यापेक्षा जास्त निस्वार्थी माणूस या जगात दुसरा कोणीच असू शकत नव्हता. आता पश्चातापाचे ओझे त्याच्या खांद्यावर डोंगरासारखे कोसळले होते. त्याने दिग्विजयचे आभार मानले आणि रेंगाळत्या पावलांनी आपल्या कारच्या दिशेने निघाला, जिथे त्याचा ड्रायव्हर त्याची वाट पाहत उभा होता. रस्ताभर त्याच्या कानात तेच कडू शब्द गुंजत राहिले, जे त्याने सायलीला म्हटले होते. आता त्याला आपल्या प्रत्येक सुखसुविधेचा तिरस्कार वाटू लागला होता, कारण हे सर्व काही त्या मुलीच्या त्यागाच्या पायावर उभारले होते, जिने बदल्यात कधीच काही मागितले नव्हते. तो बस हाच विचार करत राहिला की शेवटी तो इतका आंधळा कसा झाला की सायलीच्या शांतता आणि तिच्या डोळ्यात दडलेलं दुःख त्याला कधीच वाचता आलं नाही. त्याचा स्वतःचा आत्मा त्याला वारंवार धिक्कारत होता आणि त्याला वाटत होते की कदाचित आत्ता तो आयुष्यभर स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. रोहन थेट त्या हॉस्पिटलमध्ये पोचला, जिथे त्याने सायलीला ॲडमिट केले होते. त्याचे हृदय खूप वेगाने धडधडत होते आणि डोळ्यातील अश्रू थांबायचं नावच घेत नव्हते. वॉर्डच्या बाहेर उभं राहून तो फक्त सायलीकडे पाहत राहिला. ती अजूनही खूप अशक्त आणि पूर्णपणे फिकी दिसत होती. त्याला एक एक क्षण आठवू लागला की कशा प्रकारे त्याने सायलीला पिझ्झा डिलिव्हरी करण्यासाठी भाग पाडले होते आणि सर्वांसमोर तिचा अपमान केला होता. आज त्या सर्व गोष्टी त्याच्यासमोर एखाद्या मोठ्या गुन्ह्यासारख्या उभ्या होत्या, ज्या इच्छा असूनही तो पुसू शकत नव्हता. त्याने आपले हात घट्ट आवळले आणि भिंतीला डोके लावून तो ढसाढसा रडू लागला. तेवढ्याच सायलीचे डोळे उघडले आणि तिची नजर वार्डच्या दारापाशी उभा असलेल्या रोहनवर पडली.
तिच्या डोळ्यात आता आधीसारखा राग दिसत नव्हता. रोहन हळूच तिच्या बेडपाशी आला आणि गुडघ्यांवर बसून त्याने तिचा तो कमजोर हात हातामध्ये घेतला. त्याच्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते. तो म्हणाला, मला माफ कर सायली, आता मला सर्व सत्य समजलं आहे. तू माझ्यासाठी इतके सर्व काही का सहन केलेस? त्याचा आवाज पूर्णपणे खचला होता. सायलीने त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला, पण तिच्यात आता बोलण्याचीही ताकद उरली नव्हती. दोघांमधील जे काही अंतर होते ते अंतर आज या अश्रूंसोबत वाहून जाताना स्पष्ट दिसत होते. सायलीने एक दीर्घ श्वास घेतला आणि खूप हळू आवाजात म्हणाली की तिने जे काही केले ते फक्त आपल्या प्रेमापोटी केले. तिने सांगितले की कुमुदताईंनी तिला घाबरवले होते की जर रोहनवर गुन्हेगार असल्याचा डाग लागला तर तो आयुष्यात कधीच पुढे जाऊ शकणार नाही. म्हणूनच तिने आपले संपूर्ण आयुष्य अंधारात ढकलले, जेणेकरून रोहनचे नाव पूर्ण जगात आदराने चमकावे. हे ऐकताच रोहनला समजले की ज्या यशाचा त्याला इतका अहंकार झाला होता ते खरं तर सायलीचे सर्वात मोठे बलिदान होते. त्याच्या मनात आपल्या आईबद्दलचा राग आणि द्वेष आगीसारखा जळू लागला. त्या शांत खोलीत सत्य इतके जड वाटत होते की दोघांची हृदये तुटत जात होती. रोहनने तिला शब्द दिला की आता तो सायलीला कधीच स्वतःपासून दूर जाऊ देणार नाही आणि तिचा हिरावून घेतलेला प्रत्येक सन्मान तिला परत मिळवून देईल. पण सायलीच्या डोळ्यात एक विचित्र शांतता दिसत होती. असे वाटत होते जणू ती आता या नात्यांच्या आणि या जगाच्या खूप पुढे निघून गेली आहे. तिने हळूच म्हटले की आता खूप उशीर झाला आहे आणि वेळेने दिलेल्या जखमा इतक्या सहज भरून येत नाहीत. हे ऐकून रोहन पुन्हा घाबरला, कारण आता तो तिला कोणत्याही किमतीत गमवू इच्छित नव्हता. त्याला समजले होते की फक्त सॉरी म्हटल्याने काहीच बदलणार नाही. त्याला आपल्या आईच्या प्रत्येक गुन्ह्याचा हिशोब द्यावा लागेल. त्याने सायलीला सांगितले की आता तो आधीसारखा रोहन राहिलेला नाही, जो कोणाच्याही बोलण्यात येऊन आपले सर्व काही गमावून बसेल. त्याने डॉक्टरांशी बोलून सायलीच्या उपचारासाठी एक स्पेशल मेडिकल टीम लावण्यास सांगितले, जेणेकरून ती लवकरात लवकर बरी होऊ शकेल. त्या रात्री तो रात्रभर तिच्या बेडपाशी बसून राहिला, तिच्या प्रत्येक श्वासावर लक्ष ठेवून, जणू आपल्या आसण्याने तिला पुन्हा जगण्याचे कारण देऊ इच्छित होता. दुसऱ्या दिवशी सकाळी रोहन थेट आपल्या वडिलोपार्जित घरी पोहोचला. तिथे कुमुदताई आरामात बसून चहा पित होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर तोच घमंड दिसत होता, जे पाहून आज रोहनचे रक्त उसळले. त्याने दिग्विजयने दिलेली ती सर्व फाईल टेबलवर आपटली आणि आपल्या आईकडे जाब मागितला. कुमुदताईचा चेहराच उतरला, पण त्यांनी तरीही आपली चूक मानण्यास नकार दिला. त्यांनी सांगितले की त्यांनी जे काही केले ते फक्त रोहनच्या चांगल्या भविष्यासाठी केले. रोहन रागाने ओरडला की त्याला असे भविष्य अजिबात नको आहे, जे एखाद्या निरपराध व्यक्तीचे आयुष्य आणि तिचा सन्मान चिरडून बनवले गेले असेल. तो म्हणाला, ज्या मुलीला तो इतके वर्ष धोकेबाज समजत राहिला, तीच त्याची सर्वात मोठी ताकद आणि खरी रक्षक निघाली. पण कुमुदताईंना अजूनही कोणताही पश्चाताप नव्हता. त्या अजूनही सायलीलाच चुकीचं ठरवत होत्या. त्या क्षणी रोहनने निर्णय घेतला की आता त्याचा या घराशी आणि आपल्या आईशी कोणताही संबंध राहणार नाही. तो मागे न पाहता तिथून निघून गेला. हॉस्पिटलमध्ये परत येत असताना तो हाच विचार करत राहिला की पैशाने त्याच्या कुटुंबाला इतके पाषाण हृदयी बनवले की त्यांना माणुसकीची कोणतीच किंमत राहिली नाही. आज त्याला समजले होते की खरी गरिबी खिसा रिकामा असण्यात नाही, तर मन रिकामा असण्यात असते. आणि सायली या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. त्याने आपल्या कंपनीच्या ट्रस्टकडून एक मोठी रक्कम दान करण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून धारावीसारख्या भागातील आरोग्यसेवा अधिक चांगल्या करता येतील. त्याला वाटत होते की ज्या समाजासाठी सायलीने इतके काही केले, त्याच समाजाला त्याचा फायदा मिळावा. आता त्याच्या मनात बदल्याच्या जागी फक्त सेवा आणि स्वतःच्या कृत्याचा पश्चाताप उरला होता. जेव्हा तो परत सायलीच्या खोलीत पोचला, तेव्हा त्याने पाहिले की ती खिडकीबाहेर मावळत्या सूर्याला शांतपणे पाहत होती. रोहन तिच्या पायापाशी बसला आणि म्हणाला की त्याने आपल्या आईशी सर्व संबंध तोडले आहेत आणि आता तो पूर्णपणे मुक्त आहे. सायलीच्या डोळ्यातून एक अश्रू ओघळला, पण ती काहीच बोलली नाही, कारण तिला माहीत होते की नाते तुटण्याचे दुःख किती मोठे असते. रोहनने तिचा हात आपल्या ओठांना लावला आणि वचन दिले की आता तो तिच्या डोळ्यात कधीच अश्रू येऊ देणार नाही. त्या खोलीतील वातावरण आता पूर्णपणे बदलले होते. सत्य समोर आल्यानंतर रोहनला असे वाटत होते जणू त्याचे नवीन आयुष्य आता सुरू झाले आहे. तो वारंवार सायलीच्या त्या बलिदानाबद्दल विचार करून थरथरायचा, जे तिने गप्प अंधारात राहून केले होते. त्याने मनाशी पक्के ठरवले की तो सायलीच्या वडिलांची हरवलेली प्रतिष्ठासुद्धा परत मिळवून देईल. तो फक्त सायलीसाठी नाही, तर त्या सर्व जुन्या आठवणींसाठी न्याय इच्छित होता, ज्या लोकांना विसर पडल्या होत्या. आता त्याच्या आयुष्याचा नवीन प्रवास सुरू झाला होता, जिथे त्याला प्रेमाची खरी किंमत समजून घ्यायची होती. सायली हळूहळू बरी होऊ लागली होती, पण तिच्या मनातील जुन्या जखमा अजूनही तिला रोहनवर विश्वास ठेवण्यापासून रोखत होत्या. तिला वाटायचे की कदाचित रोहन हे सर्व फक्त आपल्या अपराधीपणाच्या भावनेतून करत आहे, खऱ्या प्रेमापोटी नाही. रोहन तिची ही संकोच वृत्ती समजत होता, म्हणून त्याने तिला पूर्ण वेळ देण्याचा निर्णय घेतला.
त्याने कधीही तिच्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव आणला नाही. उलट तिच्या प्रत्येक लहान मोठ्या आनंदाची तो काळजी घेऊ लागला, जणू ती त्याच्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान गोष्ट असावी. आता दोघांच्या नात्यात पूर्वीपेक्षा जास्त आदर आणि समज आली होती. शहराच्या गजबजाटात त्या हॉस्पिटलची ती छोटीशी खोली दोन तुटलेले हृदय पुन्हा जोडण्याचा प्रयत्न करत होती. रोहनला आता जाणीव झाली होती की कर्म फक्त शिक्षा देण्यासाठी नसते, तर माणसाला योग्य रस्ता दाखवण्यासाठीही असते. त्याला हेही समजले होते की सायलीची शांतता त्याच्या रागापेक्षा आणि अहंकारापेक्षा कितीतरी पटीने जास्त शक्तिशाली होती. त्याने आपल्या भूतकाळाच्या राखेतून नवीन आयुष्य उभं करण्याची शपथ घेतली, जिथे खोट्याला आणि फसवणुकीला कोणतीच जागा नसेल. आता त्याला फक्त सायलीच्या एका हास्याची प्रतीक्षा होती. हळूहळू वेळ निघत गेला आणि सायलीच्या चेहऱ्यावर पुन्हा तेच जुने हास्य आणि टवटवीतपणा परत येऊ लागला, जो रोहन कधीकाळी तासनतास पाहत राहायचा. रोहनने धारावीच्या मुलांसाठी एक शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला, ज्या मुलांसाठी सायली नेहमी एखाद्या आईसारखी काळजी घ्यायची. त्याला वाटत होते की सायलीच्या त्यागाचा फायदा त्या लोकांना मिळावा, ज्यांनी तिच्या सर्वात कठीण काळात तिची साथ दिली होती. जेव्हा सायलीने हे ऐकले, तेव्हा पहिल्यांदा तिच्या डोळ्यात रोहनसाठी अभिमान आणि आपुलकी स्पष्ट दिसली. तिला जाणवले की रोहन खरंच बदलला आहे आणि आपली प्रत्येक चूक सुधारू इच्छित आहे. रात्री जेव्हा चांदणी खिडकीतून खोलीच्या आत येत होते, तेव्हा सायलीने रोहनला आपल्या जवळ बोलावले आणि त्याचा हात धरला. ती म्हणाली की तिने त्याला माफ केले आहे, पण आता त्याने स्वतःलाही माफ करायला शिकले पाहिजे, कारण इतके मोठे ओझं घेऊन कोणीही संपूर्ण आयुष्य जगू शकत नाही. रोहनने आपले डोके तिच्या मांडीवर ठेवले आणि त्याला पहिल्यांदाच ती शांतता मिळाली, जी अब्जावधींची संपत्तीही त्याला कधी देऊ शकली नव्हती. दोघांना माहीत होते की पुढचा रस्ता सोपा नसेल, पण आता ते एकटे नव्हते. त्यांच्या प्रेमाची नवीन सुरुवात आता सत्य आणि विश्वासासोबत होणार होती. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळवण्याची वेळ जवळ आली होती आणि रोहनने सायलीच्या राहण्यासाठी एक खूपच सुंदर घर तयार करून घेतले होते. त्याला वाटत होते की सायलीने पुन्हा आपल्या पायावर उभे राहावे, पण यावेळी कोणाच्या उपकारावर नाही, तर स्वतःच्या हक्काने. त्याने सायलीच्या वडिलांच्या नावावर एक फाउंडेशनही सुरू केले, जेणेकरून प्रामाणिकपणे व्यवसाय करणे आणि लोकांची मदत करणे नेहमी जिवंत राहील. सायलीने हसत हसत आपल्या नवीन आयुष्याच्या दिशेने पाऊल टाकले. तिचा पूर्ण विश्वास होता की शेवटी कर्म नेहमी सत्याची साथ देते. आता दोघेही फक्त येणाऱ्या उद्याची वाट पाहत होते. रोहन आणि सायली यांच्यात आता पूर्वीपेक्षा खूप जास्त समज आणि आपुलकी आली होती. पण तेवढ्यात एक अशी बातमी आली, जिने सर्वांनाच हादरवून टाकले. कुमुदताईंना अचानक हार्ट अटॅक आला होता आणि त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे सांगितले जात होते. संपूर्ण घरात तणावाचे वातावरण होते. रोहनच्या मनातही एक विचित्र युद्ध सुरू होते. तो आपल्या आईचा द्वेष करत होता, पण शेवटी ती त्याची आई होती आणि रक्ताचे नाते त्याला वारंवार त्यांच्याकडे ओढत होते. सायलीने त्याच्या डोळ्यातील तीच अवस्था ओळखली आणि एकही क्षण न गमावता त्याला आपल्या आईकडे जाण्यास सांगितले. तिने समजावले की अशा वेळी द्वेष नाही, तर माणुसकी सर्वात वर असायला हवी. जेव्हा रोहन हॉस्पिटलमध्ये पोहोचला, तेव्हा त्याने पाहिले की त्याची आई व्हेंटिलेटरवर होती. त्यांच्या चेहऱ्यावरील सर्व तेज नाहीसे झाले होते. डॉक्टरांनी स्पष्ट सांगितले की त्यांच्या जगण्याची आशा खूप कमी आहे आणि कदाचित त्यांच्याकडे जास्त वेळ उरलेला नाही. हे ऐकून रोहन पूर्णपणे खचला. तो त्यांच्या बेडपाशी जाऊन बसला आणि त्याने त्यांचे ते थंड हात आपल्या हातात घेतले. त्याच क्षणी त्याला लहानपणाच्या काही पुसटच्या आठवणी आठवू लागल्या आणि त्याचे मन बैचेन झाले. तो विचार करू लागला की कशा प्रकारे अहंकार आणि द्वेषाने एका आनंदी कुटुंबाला उद्ध्वस्त केले आणि शेवटी सर्वांना एकटेच सोडून दिले. तेवढ्यात कुमुदताईंनी हळूहळू आपले डोळे उघडले. त्यांनी रोहनला आपल्या समोर पाहिले, तेव्हा त्यांचे सुकलेले ओठ थरथरू लागले, जणू त्या काहीतरी बोलू इच्छित होत्या. खूप कष्टाने त्यांनी सायलीचे नाव घेतले. हे ऐकताच रोहनच्या हृदयाचे ठोके वाढले. तो समजला की त्याची आई आपल्या शेवटच्या क्षणी आपल्या पापांचं ओझं हलकं करू इच्छित आहे. कुमुदताई रडत रडत म्हणाल्या की सायलीला हे सर्व करायला भाग पाडणाऱ्या त्या स्वतःच होत्या आणि सायलीच्या वडिलांना उद्ध्वस्त करण्यामागेही त्यांचाच हात होता. त्यांनी हेही सांगितले की सायलीने कधीच त्यांच्या विरुद्ध काही म्हटले नाही, कारण ती फक्त रोहनचा आनंद आणि त्याची प्रतिष्ठा वाचू इच्छित होती. कुमुदताई रडत रडत म्हणाल्या की सायलीसारखी मुलगी कदाचित पुन्हा कधीच या जगात मिळणार नाही, पण त्यांनी आपल्या मत्सरपोटी आणि घमंडी स्वभावामुळे तिला नाकारले. रोहनला जाणवले की कर्माचा हिशोब शेवटी पूर्ण झालाच. त्याची आई आता स्वतःच्याच कर्माच्या आगीत जळत होती. त्याने लगेच सायलीला खोलीच्या आत बोलावले, जेणेकरून ती आपल्या आईच्या डोळ्यात खरा पश्चाताप पाहू शकेल. तेव्हाच सायली खोलीत आली आणि काहीही न बोलता तिने कुमुदताईंच्या कपाळावर आपला हात ठेवला. तिच्या मनात ना राग होता ना कोणती तक्रार. सायलीची हीच महानता पाहून कुमुदताईंच्या डोळ्यातून सतत अश्रू वाहू लागले. त्यांनी सायलीचे दोन्ही हात घट्ट पकडले आणि रडत रडत तिच्याकडे त्या माफी मागू लागल्या. त्यांनी सांगितले की जर ती त्यांना मनापासून माफ करेल, तर कदाचित त्यांना आपल्या पापांमधून थोडी सुटका मिळेल. सायली फक्त एवढंच म्हणाली, आई, कर्म आपला रस्ता स्वतः शोधून घेते. मी तुम्हाला खूप आधीच माफ केले होते.
हॉस्पिटलच्या त्या खोलीत अशी शांतता पसरली होती, जिथे कधी एका मोठ्या साम्राज्यावर राज्य करणारी स्त्री आज आपला पराभव मान्य करून बसली होती. रोहनला त्या दिवशी समजले की पैसा आणि ताकद मृत्यूसमोर किती छोटं असतात. शेवटी माणूस फक्त आपल्या कर्मांसोबतच राहून जातो. कुमुदताईंनी रोहनचा हात सायलीच्या हातात दिला आणि नेहमीसाठी आपले डोळे बंद केले. असे वाटले जणू त्यांना अखेर शांतता मिळाली असावी. त्या क्षणी द्वेषाचा एक लांब प्रवास संपला, पण मागे एक शांत उदासी सोडून गेला. अंत्यसंस्कारानंतर रोहनने सायलीला सांगितले की ते दोघं आता हवं असल्यास पुन्हा आपल्या जुन्या आलिशान आयुष्यात परतू शकतात, जिथे सर्व काही पूर्वीसारखं असेल. पण सायलीने त्याच्याकडे पाहिले आणि खूप शांतपणे मान हलवून नकार दिला. ही गोष्ट रोहनला आतापर्यंत टोचली. सायली म्हणाली की ती आता जुनी सायली राहिलेली नाही, जी फक्त सुखसुविधांची सवय असलेली होती आणि जिचा आपल्या मेहनतीवर विश्वास नव्हता. आता ती जशी आहे तशीच खुश आहे, कारण याच प्रवासाने तिला सत्याची ओळख करून दिली आहे. ती म्हणाली, रोहन, संपत्तीने आपल्या प्रेमाला जाळून टाकले होते आणि मला पुन्हा त्या आगीजवळ जायचे नाही, जिथे माणुसकी अनेकदा संपून जाते. तिने रोहनला समजावले की त्यांची ताकद आणि त्यांचा पैसा त्या लोकांच्या कामी आला पाहिजे, जे रोज या सिस्टीममध्ये भरडले जात आहेत. तिला वाटत होते की रोहनने आपले यश फक्त स्वतःसाठी नाही, तर इतरांच्या जखमा भरण्यासाठी वापरावे. रोहन समजू शकला होता की सायली आता विचाराने त्याच्या खूप पुढे निघून गेली आहे. त्याने सायलीला सांगितले की कमीत कमी तिने त्याच्यासोबत राहावे, जसं पण आयुष्य असावं, पण आता तो एकटा राहू शकत नाही. सायलीने हसून सांगितले की कर्माचा हिशोब प्रत्येक माणसाला स्वतःच चुकवावा लागतो आणि तिलाही आपला रस्ता स्वतः प्रामाणिकपणे ठरवावा लागेल. ती म्हणाली की ती धारावीमध्ये आपली छोटीशी सेवा अशी सुरू ठेवेल आणि वेळोवेळी त्याला योग्य रस्ताही दाखवत राहील, जेणेकरून तो कधी भरकटणार नाही. आता त्यांच्यात असे नाते बनले होते जे एकत्र राहण्यापेक्षाही खूप जास्त खोल होते. रोहनने निर्णय घेतला की तो आपल्या आईचे संपूर्ण मृत्यूपत्र एका चॅरिटेबल फाउंडेशनला देऊन टाकेल आणि त्यांचे नाव सायली फाउंडेशन ठेवेल. त्याला वाटत होते की या नावाने हजारो मुलींना शिक्षण आणि सुरक्षा मिळावी, जेणेकरून दुसऱ्या कोणाचे आयुष्य अशा प्रकारे कधी उद्ध्वस्त होणार नाही. सायलीने त्याच्या या निर्णयाचा मनापासून कौतुक केलं आणि पहिल्यांदाच त्याला एका खऱ्या मित्रासारखी मिठी मारली. आता त्यांचे प्रेम हक्काच्या पुढे जाऊन समाजाच्या हिताचा हिस्सा बनले होते. वेळेसोबतच रोहन पूर्णपणे बदलून गेला. त्याने आपल्या लक्झरी गाड्या आणि महागडे शौक सोडून दिले आणि साधेपणाने भरलेले आयुष्य जगण्यास सुरुवात केली. आता तो अनेकदा संध्याकाळी सायलीसोबत झोपडपट्ट्यांमध्ये जायचा आणि तिथे मुलांच्या शिक्षणासाठी स्वतः जमिनीवर बसून प्लॅन बनवायचा. त्याला आता त्या धुळीत आणि गोंगाटात जी शांतता मिळायची, ती कधी आपल्या महागड्या ऑफिसमध्येही त्याला मिळाली नव्हती. सायलीला पाहून त्याची छाती अभिमानाने भरून यायची, कारण तीच त्याचं आयुष्य बदलण्याचं सर्वात मोठं कारण होती. समाजातील लोक रोहनचा हा बदल पाहून थक्क झाले होते. अनेक लोक त्याला वेडाही म्हणू लागले होते, पण त्याला आता कोणाचीच पर्वा नव्हती. त्याला माहीत होते की त्याने आपल्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान वर्षे द्वेषात घालवली होती आणि आता उरलेलं आयुष्य फक्त प्रेम आणि भल्यासाठी जगायचं आहे. त्याने सायलीसाठी एक छोटंसं घर बनवलं, पण सायलीने त्यालाही अनाथ मुलांच्या राहण्याची जागा बनवून टाकलं, जेणेकरून त्यांच्या डोक्यावर छप्पर नाही, त्यांना एक घर मिळू शकेल. त्यांची ही ओळख, भागीदारी पूर्ण मुंबईत चर्चेचा विषय बनली. एक दिवशी रात्री दोघं समुद्र किनाऱ्यावर बसले होते, तेव्हा रोहनने सायलीला विचारले की काय तुला कधी आपल्या जुन्या श्रीमंत आयुष्याची आठवण येत नाही? सायली हलकच हसली आणि म्हणाली, जेव्हा माणसाच्या मनात शांतता असते तेव्हा बाहेरच्या चमकधमकीला काहीच किंमत उरत नाही. तिने सांगितले की कर्माच्या फळच तिला इथपर्यंत घेऊन आलं आहे आणि या संपूर्ण प्रवासासाठी ती देवाचे मनापासून आभार मानते. रोहनला आता समजू शकले होते की सायलीने आपल्यासोबत झालेल्या फसवणुकीलाच आपली सर्वात मोठी ताकद बनवले होते. तेवढ्यात हलका हलका पाऊस पुन्हा सुरू झाला, पण यावेळी सायली पावसापासून वाचण्यासाठी पळाली नाही. उलट तिने आपले हात पसरले आणि त्या थेंबांना हसून अनुभवू लागली. तिला तोच दिवस आठवला जेव्हा याच पावसात ती रोहनच्या घरी पिझ्झा देण्यासाठी गेली होती आणि अपमानित होऊन परतली होती. पण आज तिच्या मनात त्या गोष्टीची कोणतीच कटुता उरली नव्हती. तिची जागा आता फक्त माफी आणि माणुसकीने घेतली होती आणि तीच तिला पूर्वीपेक्षा जास्त सुंदर बनवत होती. रोहन तिच्याकडे पाहत होता आणि त्याला वाटत होते जणू त्याच्यासमोर एखादी पवित्र नदी वाहत आहे. रोहनने हिंमत गोळा करून हळूच विचारले, सायली, कधी असा दिवस येईल का जेव्हा तू मला आपलं मानशील? सायलीने त्याचा हात धरला आणि हसून म्हणाली, ज्या दिवशी तू स्वतःला पूर्णपणे माफ करायला शिकशील, त्या दिवशी मीही तुला आपलं मानून घेईल. तिने सांगितले की प्रेमात बरोबरी खूप गरजेची असते आणि अजून तुला तुझ्या आतील पश्चातापाला प्रेमात बदलणं बाकी आहे. सायलीचे हे बोलणे थेट रोहनच्या हृदयात उतरले आणि त्याने त्या क्षणी ठरवले की आता तो स्वतःला खरोखर बदलून दाखवेल. कुमुदताईच्या जाण्यानंतर त्यांचा तो मोठा महाल पूर्णपणे सुना झाला होता. रोहनने त्या महालाला आता एका सामुदायिक केंद्रात बदलले होते.
त्याने त्या घरातून अहंकाराची प्रत्येक निशाणी मिटवून टाकली होती आणि आता तिथे प्रत्येक गरजू व्यक्तींचे स्वागत होत होते. सायली ही अनेकदा तिथे यायची आणि गरीब मुलांना कला व संस्कृतीच्या माध्यमातून नवीन वाट दाखवण्यात रोहनची साथ द्यायची. आता दोघं एकमेकांसोबत मिळून समाजासाठी काम करत होते. रोहनला आता समजले होते की कर्माचं फळ फक्त शिक्षा नसते, तर माणसाला बदलण्याची एक संधीही असते. त्याच्या आईच्या पापांचा अंत त्यांच्या पश्चातापासोबत झाला होता आणि सायलीच्या शांततेचा विजय तिच्या निस्वार्थ त्यागामुळे झाला होता. रोहनने आपल्या कंपनीच्या बोर्डचा राजीनामा दिला, जेणेकरून तो आपला संपूर्ण वेळ लोकांच्या सेवेत लावू शकेल, सत्यासोबत जगू शकेल. या बदलाच्या मागे सायलीचा सर्वात मोठा हात होता, जिने प्रत्येक अडचणीत त्याची साथ दिली. हळूहळू सायली ही पूर्णपणे बरी झाली. तिच्या चेहऱ्यावर तेच जुना निरागसपणा आणि चमक पुन्हा परत आली होती. आता ती पिझ्झा डिलिव्हरी करत नव्हती, तर त्या महिलांना ट्रेनिंग द्यायची ज्या आयुष्यात खूप कठीण परिस्थितीतून जात होत्या. तिच्या डोळ्यात आता भीती नव्हती, उलट असा आत्मविश्वास दिसत होता जो कोणत्याही अंधारात रस्ता दाखवू शकत होता. रोहनला वाटायचे की त्याला त्याची सायली पुन्हा मिळाली आहे. एक संध्याकाळी दोघे मंदिरात एकत्र बसले होते. तेवढ्यात पंडितजींनी त्यांना लग्नाबद्दल विचारले, जे अजूनपर्यंत झाले नव्हते. सायलीने रोहनकडे पाहिले आणि हसून म्हणाली, आमचा आत्मा तर खूप आधीच एक झाला आहे. आता या रीतिरिवाजांचा काही उपयोग नाही. रोहनही हसला, कारण त्याला माहीत होते की त्यांचे नाते आता या जगाच्या प्रत्येक दिखाव्यापेक्षा खूप वर गेले आहे. आता त्यांना कोणालाही काही सिद्ध करण्याची गरज नव्हती, कारण त्यांचे कर्मच त्यांची ओळख बनले होते. चांदण्या रात्री दोघांच्या सावल्या एकत्र जमिनीवर पडत होत्या आणि काहीही न बोलता त्यांचे अतूट विश्वासाचं व प्रेमाची साक्ष देत होत्या. रोहनला जाणवले की त्याने आयुष्यात जे काही गमावले होते त्यापेक्षा 1000 पटीने जास्त त्याला परत मिळाले आहे, कारण यावेळी त्याच्यासोबत सत्य होते. सायलीसोबत घालवलेला प्रत्येक क्षण त्याला देवाच्या अधिक जवळ घेऊन जात होता आणि त्याला आयुष्याचा खरा अर्थ समजावून सांगत होता. दोघं शांततेने पुढे जात राहिले, कारण आता त्यांना खात्री होती की त्यांचे भविष्य सुरक्षित आहे. मुंबईत आज पुन्हा तसाच पाऊस पडत होता, जसा त्या रात्री पडला होता जेव्हा सायली पिझ्झा घेऊन रोहनच्या दारात पोहोचली होती. पण आज द्वेषाची प्रत्येक भिंत तुटली होती आणि चहूबाजूला फक्त सेवा आणि आपुलकीच उरली होती. सायली धारावीच्या त्या नवीन सामुदायिक केंद्रात मुलांना शिकवत होती, जे तिने आणि रोहनने मिळून बनवले होते. तेवढ्यात अचानक जुन्या इमारतीचा एक भाग मुसळधार पावसामुळे हलला आणि पाहता पाहता छताचा एक हिस्सा कडाडून खाली पडला. चहूबाजूला एकच चित्कार आणि गोंधळ उडाला. सायलीने एकही क्षण विचार न करता मुलांना वाचवण्यासाठी ढिगाऱ्याच्या दिशेने धाव घेतली. तिने ढिगाऱ्याखाली दबलेल्या एका लहान मुलाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण त्याच दरम्यान एक जड लोखंडी खांब तिच्या अंगावर पडला. तिचा तो वेदनादायी आवाज पावसाच्या गडगडाटात दबून गेला आणि ती गंभीररित्या जखमी होऊन तिथेच कोसळली. पण तिने त्या मुलाचा जीव वाचवला होता. आजूबाजूचे लोक लगेच मदतीसाठी धावले आणि खूप कष्टाने त्यांनी सायलीला ढिगाऱ्यातून बाहेर काढले. तिची प्रकृती अत्यंत गंभीर होती आणि तिचा पांढरा कुर्ता पूर्णपणे रक्ताने माखला होता. जशी रोहनला ही बातमी मिळाली तशी त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. तो वेड्यासारखा हॉस्पिटलच्या दिशेने धावला. त्याच्या चेहऱ्यावर भीती आणि पश्चाताप स्पष्ट दिसत होता. त्याच्या मनात फक्त एकच प्रश्न होता की त्याने आत्ताच तर आपल्या चुका सुधारायला सुरुवात केली होती, मग नशीब त्याची इतकी मोठी परीक्षा का घेत आहे? हॉस्पिटलमध्ये पोहोचताच तो कॉरिडॉरमध्ये गुडघ्यांवर कोसळला आणि देवाकडे रडून रडून प्रार्थना करू लागला की माझा जीव घ्या, पण सायलीला वाचवा. त्याला आपली अब्जावधींची संपत्ती आता पूर्णपणे व्यर्थ वाटत होती, कारण तो सायलीचा एक श्वासही विकत घेऊ शकत नव्हता. डॉक्टरांनी सांगितले की सायलीच्या डोक्याला खूप गंभीर दुखापत झाली आहे आणि ती कधीही कोमामध्ये जाऊ शकते. तिच्या जगण्याची आशा खूप कमी आहे. हे ऐकून रोहनने आपला सर्व अहंकार नेहमीसाठी सोडून दिला. तो हॉस्पिटलच्या छोट्याशा मंदिरात गेला आणि जमिनीवर डोकं टेकवून तासनतास रडत राहिला. त्याने देवाला वचन दिले की जर सायली वाचली तर तो आपली सर्व संपत्ती आणि व्यवसाय नेहमीसाठी सोडून देईल. त्याला फक्त सायलीची साथ हवी होती. नंतर दोघांना एखाद्या छोट्याशा गावामध्ये साधे आयुष्य का जगावे लागेना. त्या क्षणी त्याचे हृदय पूर्णपणे बदलले होते. पूर्ण रात्र रोहन सायलीच्या बेडपाशी बसून राहिला. तिचा हात धरून तो तिला त्याच्या जुन्या गोष्टी आणि स्वप्न ऐकवत राहिला. त्याने तिला वचन दिलं की जर ती बरी झाली तर दोघं मुंबईची धावपळ सोडून एखाद्या शांत गावात आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात करतील. तो वारंवार तिच्या कपाळाचे चुंबन घ्यायचा आणि तिची माफी मागायचा, कारण त्याला वाटत होतं की कदाचित सायली त्याला ऐकत आहे. त्याच्या डोळ्यातून पडणारे अश्रू सायलीच्या हातावर पडत होते, जणू तेच अश्रू तिला पुन्हा आयुष्याकडे परत बोलवत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी जसा सूर्याचा पहिला किरण खोलीत आला तशी सायलीची बोटं हलकीशी हलली. हे पाहून रोहनच्या जीवात जीव आला. सायलीने हळूहळू आपले डोळे उघडले आणि समोर रोहनला पाहिले. त्याची अवस्था अगदी अशी दिसत होती जणू कित्येक दिवसांपासून त्याने स्वतःकडे अजिबात लक्ष दिले नाही, पण त्याच्या डोळ्यात फक्त आणि फक्त सायलीसाठी अथांग प्रेम होते.
रोहनने लगेच डॉक्टरांना बोलावले आणि एखाद्या चमत्कारासारखी सायलीची प्रकृती वेगाने सुधारू लागली. हे पाहून तिथे असलेला प्रत्येकजण थक्क झाला. सायलीने खूप हळू आवाजात रोहनला म्हटले, आता रडणं बंद कर, कारण तुझी प्रार्थना शेवटी देवाने मान्य केली आहे. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर रोहनने आपल्या वचनानुसार सरनाईक ग्रुपच्या चेअरमनची खुर्ची नेहमीसाठी सोडली आणि सर्व जबाबदारी प्रोफेशनल मॅनेजर्सकडे सोपवून दिली. त्याने आपल्या आलिशान आणि दिखाऊ आयुष्याला नेहमीसाठी निरोप दिला आणि सायलीसोबत एका छोट्याशा डोंगराळ गावात राहण्याचा निर्णय घेतला. तिथे दोघांनी मिळून एक छोटीशी शाळा आणि एक हॉस्पिटल सुरू केले, जिथे ते आपला संपूर्ण वेळ गरीब आणि गरजू लोकांच्या मदत करण्यात घालवू लागले. आता त्यांच्याकडे कोणतीही महागडी गाडी नव्हती, पण त्यांच्या चेहऱ्यावर जी शांतता होती त्याची किंमत जगातील कोणतीही संपत्ती चुकवू शकत नव्हती. गावातील त्या छोट्याशा घराच्या बाल्कनीमध्ये बसून दोघे अनेक वेळा मावळत्या सूर्याला पाहायचे आणि आपल्या जुन्या संघर्षाची आठवण काढायचे. सायली आता अगोदरसारखी सायली राहिली नव्हती. ती आता अशी माणूस बनली होती जिला संपत्ती किंवा प्रसिद्धी नाही, तर मनाची शांतता हवी होती आणि आता ती तिला परत मिळाली होती. रोहनला आता समजले होते की खरी श्रीमंती मोठ्या महलांमध्ये नसून कोणाचे अश्रू पुसण्यात आणि त्याच्यासोबत साधेपणाने आयुष्य जगण्यात असते. त्यांचे प्रेम आता एक आदर्श बनले होते, ज्याने द्वेषाची प्रत्येक ठिणगी नेहमीसाठी विझवून टाकली होती. एक दिवस सायलीने हसून रोहनला विचारले, काय त्याला आपल्या जुन्या ऐशोआरामाच्या जगाची कधी आठवण येत नाही? रोहनने उत्तर देण्याऐवजी तिला आपल्या कुशीत घेतले आणि हसून म्हणाला, मला जी शांतता या मातीच्या छोट्याशा घरात तुझ्यासोबत मिळाली आहे ती मला स्वर्गातही मिळू शकत नाही. कर्माचा पूर्ण हिशोब आता संपला होता आणि त्यांना त्यांचा संयम, त्याग आणि खऱ्या प्रेमाचे सर्वात सुंदर फळ मिळाले होते. दोघांना माहीत होते की पुढचे आयुष्यही सोपे नसेल, पण आता त्यांच्याकडे एकमेकांचा विश्वास आणि खऱ्या प्रेमाची ताकद होती. पाहता पाहता कित्येक वर्ष निघून गेली आणि त्या छोट्याशा गावात आनंदाची नवीन लाट पसरली. हे पाहून प्रत्येकाचे मन आनंदाने भरून जायचे. सायली आणि रोहन आता फक्त पती-पत्नी राहिले नव्हते, तर संपूर्ण परिसरासाठी देवाचे रूप बनले होते, कारण ते प्रत्येक गरजूच्या मदतीसाठी नेहमी सर्वात आधी उभे राहायचे. पिझ्झा डिलिव्हरीची ती रात्र आता फक्त एक पुसटशी आठवण बनून राहिली होती, जिने त्यांच्या संपूर्ण आयुष्याचा अर्थच बदलून टाकला होता. त्यांनी सिद्ध केले की जर प्रेम खरं असेल तर ते माणसाला जगातील प्रत्येक वाईट गोष्टीशी लढण्याची ताकद देतं आणि त्याला पुन्हा जगायला शिकवतं. एके दिवशी संध्याकाळी जेव्हा दोघं समुद्र किनाऱ्यावर फिरत होते, तेव्हा रोहनने सायलीचा हात धरून म्हटले, खरंच नशिबाचा खेळ किती विचित्र आणि सुंदर असतो. सायली हसली आणि तिने आपले डोके रोहनच्या खांद्यावर टेकवले. तिच्या डोळ्यात येणाऱ्या उद्याची हजारो स्वप्न चमकत होती. हवेमध्ये मोगऱ्याचा तोच जुना सुगंध दरवळत होता, जो त्यांनी कॉलेजच्या त्या निष्पाप दिवसांची आठवण करून देत होता. आज ते खरंच श्रीमंत होते, कारण त्यांच्याकडे संतुष्टी, प्रेम आणि एकमेकांची निस्वार्थ साथ नेहमीसाठी होती. गेलेल्या वेळेची सर्व कटुता आता संपली होती आणि पुढचा रस्ता त्यांना फुलांनी सजलेला दिसत होता. रोहनने आपल्या डायरीमध्ये लिहिले, माणूस आपल्या संपत्तीने नाही तर आपल्या कर्माने मोठा बनतो आणि हाच माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा धडा आहे. सायलीच्या चेहऱ्यावरील हास्य आता त्याच्यासाठी जगातील सर्वात मोठं बक्षीस बनलं होतं. तो कधीच आपल्या नजरेपासून दूर जाऊ इच्छित नव्हता. दोघे शांततेने आपल्या छोट्याशा घराच्या दिशेने पुढे गेले, जिथे प्रेमाचा दिवा नेहमीप्रमाणे जळत होता. नशिबाने त्यांना मिळवले, मग वेगळे केले आणि शेवटी अशा वळणावर आणून उभे केले जिथे फक्त सत्य आणि धर्माचा विजय होणे निश्चित होते. सायलीचा संघर्ष आणि रोहनच्या अहंकारापासून ते समर्पणापर्यंतचा प्रवास आता पूर्णपणे यशस्वी झाला होता आणि प्रत्येक माणसासाठी ही एक प्रेरणा बनला होता. त्यांची ही गोष्ट त्या सर्व लोकांसाठी एक धडा होती, जे संपत्ती कमवण्याच्या शर्यतीत आपली माणुसकी आणि आपली नाती मागे सोडून देतात. प्रेमच ते अंतिम सत्य आहे, जे मृत्यूवरही विजय मिळवू शकतो आणि नेहमी अमर राहतो. गावातील मुलं सायलीला दिदी आणि रोहनला भैया म्हणून हाक मारायचे आणि त्यांची घरं नेहमी हसण्या खिदळण्याने आणि मुलांच्या किलबिलाटाने भरलेली असायची. रोहनने तिथे एक छोटीशी लायब्ररीही बनवली होती, जिथे तो मुलांना थोर लोकांच्या प्रेरणादायक गोष्टी ऐकवायचा, जेणेकरून तीही मोठी होऊन चांगली माणसं बनू शकतील. सायलीने गावातील महिलांसाठी एक सिलाई सेंटर सुरू केले होते, जेणेकरून त्या आपल्या पायावर उभ्या राहू शकतील आणि सन्मानाने आपले आयुष्य जगू शकतील. त्यांचे हे छोटे जग आता एका मोठ्या कुटुंबात बदलले होते, जिथे कोणीही एकमेकांसाठी परके नव्हते. अंधाऱ्या रात्रीनंतर जी सकाळ आली होती, ती नवी उमेद आणि प्रकाशाने भरलेली होती, जिने प्रत्येकाच्या आयुष्यात नवीन चमक आणली होती. रोहन आणि सायलीने अनुभवले की आयुष्यातील मोठे मोठे दुःख फक्त माणसाला मजबूत बनवण्यासाठी येतात, जेणेकरून ते सत्य आणि नात्यांची खरी किंमत समजू शकेल. कर्माचं चक्र आता पूर्णपणे थांबलं होतं आणि त्यांना त्या शांततेच्या किनाऱ्यावर पोहोचवले होते, जिथे फक्त प्रेम, विश्वास आणि आनंद होता.
दोघं काहीही न बोलता एकमेकांचे डोळे पाहून हजारो न बोलत्या गोष्टी समजून जायचे. या गोष्टीचा अंत फक्त एक अंत नव्हता, तर एक नवीन आणि सुंदर सुरुवातीची नांदी होती, जी कधीच संपणार नव्हती. सायलीच्या वडिलांचा आत्माही कदाचित वरून हे सर्व पाहून आपल्या मुलीला आशीर्वाद देत असेल की तिने कधी हार मानली नाही. कुमुदताईंच्या पश्चातापानेही त्यांना त्या पापांमधून मुक्त केले होते, जे वर्षांपासून त्यांच्या हृदयावर ओझं बनून राहिलं होतं. आता चहूबाजूला फक्त उजेडच उजेड होता आणि त्याच उजेडात रोहन आणि सायलीचं प्रेम नेहमीसाठी चमकत राहणार होतं. तर मित्रांनो, तुम्ही कोणत्या शहरातून आपल्या या कथा ऐकत आहात आणि तुम्हाला ही कथा आवडली असल्यास कमेंट करून नक्कीच सांगा. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हाईप द्या. सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्हाला माझी मेहनत आवडली असेल तर मला सुपर थँक्स देऊन आपले प्रेम आणि सपोर्ट नक्की दाखवा, जेणेकरून मी तुमच्यासाठी अशाच नवनवीन आणि उत्तम कथा घेऊन येत राहील. ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. यामध्ये दाखवलेली सर्व पात्र, घटना आणि संवाद केवळ मनोरंजन व प्रेरणात्मक उद्देशाने सादर केले गेले आहेत. याचा कोणत्याही वास्तविक व्यक्ती किंवा संस्था घटनेशी कोणताही संबंध नाही. जर काही समानता आढळल्यास तो केवळ एक योगायोग समजला जावा. भेटूया एका नवीन कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.